मित्रो नमस्कार. मी प्रकाश कुलकर्णी रमा प्रकाशनाच्या केंद्रीय अर्थसंकल्प विश्लेषण कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. केंद्रीय अर्थसंकल्प म्हटलं की अनेकांचा असा समज असतो की वृक्ष आकडेवारी आणि किती महसूल आला, किती खर्च झाला, वित्तीय तूट वगैरे वगैरे अशा अनेक वृक्ष बाबतीत आम्हाला काय रस असा अनेकांचा प्रश्न असतो. पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. अर्थसंकल्प हा साधासुद्धा दस्तावेज नव्हे. अर्थसंकल्प म्हणजे आपल्या देशातल्या 130 कोटी लोकांच्या आशा आकांक्षांचं ते प्रतीक असतं. आपली स्वप्न साकार करण्यासाठी सरकार झटत असतं आणि त्याच्या हातात असलेलं हे एक माध्यम आहे. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून समाजाच्या विविध घटकांना न्याय कसा देता येईल याचे सरकारी पातळीवरून आणि इतर अनेक पातळ्यावरून प्रयत्न सुरू असतात. तेव्हा मित्रो, अर्थसंकल्पाचं विश्लेषण हा एक अभ्यासाचा, कुतूहलाचा आणि जिज्ञासेचा विषय असतो. तर ही अर्थसंकल्प विश्लेषण हा महत्त्वाचा दस्तावेज आहे आणि तो सर्वसामान्य लोकांना समजला पाहिजे असं प्रख्यात विधिज्ञ नानी पालखीवाला यांना वाटलं. नानी पालखीवाला म्हणजे सुप्रीम कोर्टात वकिली करणारे देशातले एक नामवंत वकील. 1928चा अर्थसंकल्प आल्यानंतर त्यांनी ग्रीन हॉटेलमध्ये बसून आपल्या 5-6 मित्रांच्या समोर त्याचं विश्लेषण केलं. त्या मित्रांना ते खूप आवडलं आणि मग नंतर दरवर्षी त्याच्यात भर घालत घालत शेवटी ते ऐकणाऱ्यांची एवढी संख्या वाढली की मुंबईचं ब्रेबॉर्न स्टेडियम कमी पडायला लागलं. आणि मग ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये नानी पालखीवाला यांचा अर्थसंकल्प विश्लेषण ऐकण्यासाठी लोक आदल्या दिवशी रांगा लावून तिकडे आत जात होते. कुणाला तरी वाटावं की उद्या या मैदानामध्ये भारत पाकिस्तानचा क्रिकेट सामना आहे. पण जेव्हा कळलं की नानी पालखीवाला इथं अर्थसंकल्प विश्लेषण करणार आहेत, तेव्हा सांगायचा मुद्दा असा, नानी पालखीवालांनी अर्थसंकल्पाबद्दल सर्वसामान्य जनतेत खूप मोठी जागृती केली आणि त्यांच्या विश्लेषणाचं एवढं महत्त्व होतं की अर्थमंत्रीच नव्हे तर त्या कालच्या पंतप्रधानांना सुद्धा वाटायचं की आपल्या अर्थसंकल्पाबद्दल पालखीवाला काय म्हणतायत. त्यामुळं आता पालखीवालांचे इतके तज्ज्ञ आज उरले नाहीत, पण अनेक क्षेत्रातले नामवंत मंडळी, अर्थतज्ज्ञ, कृषीतज्ज्ञ, बँकर्स आपापल्या परीनं अर्थसंकल्पाचं विश्लेषण करत असतात. त्यांचा एकच हेतू असतो की यावर्षी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये कोणत्या कोणत्या तरतुदी आहेत, त्यांचा कोणत्या समाज घटकाला फायदा होणार आहे हे लोकांना कळावं आणि एक अर्थसंकल्पाचे एक साथीदार किंवा साक्षीदार म्हणून लोकांनीही त्याच्यात सहभागी व्हावं या हेतूनं अर्थसंकल्प विश्लेषण केलं जातं. आमच्यापुरतं बोलायचं झालं तर मी लोकसत्ता, नवशक्ती, वृत्तमानस, नाशिकचा देशदूत ह्या सगळ्या वृत्तपत्रात असताना आम्ही अर्थसंकल्प विश्लेषणाचे कार्यक्रम करत असू आणि त्याला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळायचा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, या अर्थसंकल्प विश्लेषणाच्या कार्यक्रमासाठी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आबा पाटील, तसंच आपले विद्यमान मंत्री आहेत जयंतराव पाटील, मंत्री आहेत वळसे पाटील, अशी अनेक मंडळी या कार्यक्रमात आग्रहानं सहभागी होत असत आणि अर्थसंकल्पाचं विश्लेषण करत असत. हा एक माझ्या दृष्टीनं फार मोठा सुखद अनुभव होता. आता मी पत्रकारितेतनं सक्रिय निवृत्त झालेलो नाही, पण रोजच्या धगधगीतनं मुक्त झालो असलो तरी मी हा अर्थसंकल्प विश्लेषणाचा कार्यक्रम चालू ठेवला आहे. त्याच्यामध्ये एकच हेतू आहे की अर्थसाक्षरतेचा प्रसार व्हावा आणि या उपक्रमाला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड आणि इंडियन ऑइल XP100 हे आम्हाला सातत्यानं मदत करत असतात आणि त्यांच्याच पुढाकारानं आज आम्ही हा विश्लेषणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नामवंत अर्थतज्ञ डॉक्टर अभिजित फडणीस, अर्थतज्ञ श्री उदयराव तारदाळकर, कृषीतज्ञ श्रीकांत कोळेकर हे मान्यवर आवर्जून आलेले आहेत. तेव्हा मी यांना सुरुवातीला एकच प्रश्न विचारणार आहे यांना की आपण अर्थसंकल्पाचे गाडे अभ्यासक आहात. अनेक दिवस आपण अर्थसंकल्पाची चर्चा ऐकताय, आपण अर्थसंकल्पाचं काही ठिकाणी विश्लेषण केलं आहे, त्याच्यावरती लेख लिहिलेत. तेव्हा मला असं जाणून घ्यायचं आपल्या सगळ्यांच्याकडून की या अर्थसंकल्पातली तुम्हाला आवडलेली सगळ्यात चांगली महत्त्वाची गोष्ट कोणती, हा प्रश्न मी सगळ्यांनाच विचारणार आहे. पण सुरुवात आपण
अभिजींच्यापासून करूया. अर्थसंकल्पातली सगळ्यात चांगली तुम्हाला आवडलेली गोष्ट कोणती ते आपण सांगाल का? हो, नक्कीच नक्कीच. मी असं म्हणेन की जसं आपण मगाशी उल्लेख केला तसं शतकोत्तर संकटानंतरचा हा अर्थसंकल्प आहे आणि एका नव्या दशकाची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प आहे असं मला वाटतं. विशेषतः भारताची जी उद्यमशीलता आहे अंगभूत, त्याच्यावरती विश्वास दाखवणारा अर्थसंकल्प हा आहे. आणि त्यामुळे एकीकडे मिनिमम गव्हर्नमेंट आणि मॅक्सिमम गव्हर्नन्स, कमी सरकार आणि उत्तम कारभार अशा प्रकारची पायाभरणी गेले काही वर्ष आपल्या देशात चालू आहे, त्यालाच पुढे नेणारा असा अर्थसंकल्प असं आपल्याला म्हणता येईल. बाकी अर्थातच आपण तपशिलामध्ये याबद्दल बोलूच, पण सुरुवातीला मला वाटतं अगदी एका मिनिटभरामध्ये हा विषय मांडू इच्छितो. तारकजी, आपल्याला या अर्थसंकल्पातली सगळ्यात चांगली गोष्ट कुठली वाटली? मराठीमध्ये एक म्हण आहे, वाघ म्हणा किंवा वाघोबा, तो खाणारच तुम्हाला. तर आपण एक मला वाटतं वित्तीय तुटीचं अवडंबर बांधलं होतं या परदेशी रेटिंग एजन्सीच्या काळजीपोटी, आणि या कुठल्या एजन्सीज भारताचं रेटिंग कधीच चांगलं देत नाही. तर मला वाटतं तर सरकारने ठरवलं की आपली वृद्धी करण्यासाठी आर्थिक तूट ही शिस्त न ठेवता, म्हणजे खर्चामध्ये शिस्त असेल पण त्याचा अवडंबर न मासता हा एक मोठी झेप घ्यायची, म्हणजे या अर्थसंकल्पाला मी एक उडान म्हणून असं संबोधीन. धन्यवाद. कोळेकरजी, आपल्याला या अर्थसंकल्पात सगळ्यात चांगली गोष्ट कुठली वाटली हे ऐकण्याला आम्ही उत्सुक आहोत. हो, म्हणजे आता म्हणजे माझ्या दोन सहवक्त्यांनी त्यातला इसेन्स जो आहे अर्थ संकल्पातला तो सांगून टाकलाच आहे. तरी पण मी एक थोडस वेगळ्या पद्धतीने असं म्हणू शकतो की आतापर्यंत साधारणपणे अर्थसंकल्प असताना नेहमी म्हणजे प्रत्येकाच्याच अपेक्षा असतात, मला काय मिळणार, मला काय मिळणार, म्हणजे सगळ्याच सेक्टरच्या. तर आणि याच्यामध्ये पॉप्युलिझम किंवा सोशलिझम हा जास्त बघितला जात असतो आणि त्या दृष्टीने सर्वजण मग त्याच्यावर कॉमेंट्स करत असतात की अर्थसंकल्प ठीक आहे. यावेळेचा अर्थसंकल्पामुळे सर्वात एकदम म्हणजे रॅडिकल शिफ्ट मला जो दिसला तो हाच आहे की, आणि खास करून पॅन्डेमिकची ही जी सिच्युएशन होती कोरोना, त्या काळात जो आपला जो क्रायसिस झाला होता त्याच्यातनं आपलं जे म्हणजे आर्थिक अरिष्ट होतं ते असून त्या पार्श्वभूमीवरचा लगेचचा आलेला हा अर्थसंकल्प असून सुद्धा कुठेही पॉप्युलिझम किंवा सोशलिझम त्याच्यात डोकावलेला दिसत नाहीये. आणि 100% आपण सांगू शकतो की ग्लास हाफ फुल किंवा हाफ एम्प्टी म्हणतात तसा हा ग्लास अर्धा भरलेलाच आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणी काही म्हणू, हा अर्थसंकल्पाचा अर्थ असतो ना हा कुठेतरी तुमच्या शेअर मार्केटमध्ये, मार्केटच्या इंडायसेस मध्ये दिसत असतो, पण त्याला मार्केटला हे सर्वात जास्त कळत असतं आणि तो अगदी सर्वात उत्तम म्हणजे पॅरामीटर आहे की तो कसा, आणि तो आजपर्यंतची रेकॉर्ड रॅली जी आली आहे स्टॉक मार्केटमध्ये त्याच्यातूनच कळून येतं की हा अर्थसंकल्प किती चांगला आहे अर्थव्यवस्थेत. पण कोळेकरजी, आपण आता म्हणालात की स्टॉक एक्सचेंजमध्ये काल अर्थसंकल्प आपल्या सेन्सेक्सनं आणि निफ्टीनं प्रचंड उसळी घेतली. गेले काही महिने एक चर्चा अशी सुरू होती की या करोनानं एवढा देशाच्या अर्थव्यवस्थेवरती आघात केला आहे. म्हणजे अर्थव्यवस्था खाली खाली जात असताना तुम्ही गेल्या वर्षभरामध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीची पातळी बघाल तर ती वरवर जात होती. तेव्हा हा जो एक लोकांना असा प्रचंड विरोधाभास दिसत होता, म्हणजे अर्थसंकल्प खाली आणि सेन्सेक्स आणि निफ्टी वरती, हा विरोधाभास, हा तुम्हाला ह्या विरोधाभासाचा आपण अर्थ कसा काय लावू शकत होतो? स्टॉक मार्केट तुम्ही सध्याच्या परिस्थितीशी जोडलं तर मग हा जो विरोधाभास निर्माण त्याच्यासाठी होतो. स्टॉक मार्केटमध्ये काय असतं प्रतिबिंबित झालेलं, पुढे येणारा काळ म्हणजे पुढचं वर्ष असेल, पुढचं 2 वर्ष असेल किंवा ही एक गोष्ट झाली. म्हणजे त्या काळात कंपन्यांचे रिझल्ट कशामुळे चांगले येणार आहेत किंवा काय येऊ शकते. दुसरं अशी एक गोष्ट आहे की या क्रायसिसमुळे तुमचं स्टॉक मार्केट जे पडलेलं आहे तो बेस ते पण ओव्हरडन झालेलं असतं, म्हणजे अति जास्त पडलेला असतो. हे सगळं जग काय संपलेलं नसतं, म्हणजे ते एक सेंटिमेंट जमलेलं असतं की मार्चमध्ये जे जो मार्केट पडलं ते सेंटिमेंट होतं. म्हणजे सेंटिमेंट असं असतं की इतकं वर्ष की आता जग संपलं आणि तिथे बॉटम आउट होतं कुठेतरी मार्केट, पण खरोखर काही जग संपलेलं नसतं. बघितलं आपण एप्रिल पासून आजपर्यंत आपण आहे तसं आपल्याला कुठे काही जास्त पिंच झालंय का सांगा? म्हणजे नाही, कोळेकरजी, मी म्हणतो ना, की आज सगळ्याच कुठल्याही माणसाला आपण विचारलं
की गेल्या वर्षातले सगळ्यात तू देवाचे कशाबद्दल आभार मानशील, हम्म. तर जिवंत. आपण जिवंत आहोत ही सगळ्यात मोठी बरोबर. गोष्ट आहे. बरोबर आहे. आणि ह्या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मला सांगावं वाटतं, ज्या लोकांना काही माहीत नव्हतं, आपण एका अज्ञात शत्रूविरुद्ध लढत होतो. समोर शत्रू असला की त्याच्यावरती आपल्याला वार करता येतो. पण करोनाचा शत्रू असा होता, त्याचा रंग कळत नव्हता, रूप कळत नव्हतं आणि काय झालं म्हणजे लोकांच्या मनामध्ये एवढी प्रचंड म्हणजे प्रचंड भीती बसली होती. आणि ती भीती दूर करून या काळामध्ये अर्थसंकल्प सादर करणं ही खरोखरच मोठी कसरतीची गोष्ट होती. आणि सीतारामन मॅडमनी ते खूप चांगलं काम केलेलं आहे, याच्यात शंकाच नाही. पण मला असं सारखं वाटतं, की हा विषाणूला अभिजित सर या विषाणूला विषमतेचा विषाणू म्हटलं गेलं सगळीकडं. कारण आता आपण बघा सांगतो या विषाणूशी लढायचं असेल आपल्याला, तर आपल्याला सांगत होतं, की घरातनं बाहेर पडू नका. साबणाने हात धुवा, सारखं पाणी वापरा. एक आपण असा विचार केला, की लोकांच्याकडं घराबाहेर न पडण्यासाठी घर तरी असलं पाहिजे. सतत नळाला 24 तास पाणी असलं पाहिजे. साबण घेण्याची आपली क्षमता पाहिजे. म्हणजे मुळातच ह्या विषाणूनं या लोकांच्यामध्ये फार भेदभाव केला आणि जे लोक थोडेफार वेल टू डू होते, ते या विषाणूशी सामना करण्यात यशस्वी झाले आणि जे लोक एवढाही सामना करू शकत नव्हते, दुर्दैवानं आपल्याला मुकावं लागलं. त्या सगळ्या लोकांच्याबद्दल मी सहानुभूती व्यक्त करूनही मी सरकारला एक धन्यवाद अशासाठी देईन, की या विषाणूशी मुकाबला करण्यासाठी त्यांना जेवढं शक्य होतं, जेवढे स्टिम्युलस देणं शक्य होतं, तेवढे सरकारनं वेळोवेळी दिलेले आहेत आणि त्याची परिणिती आता या अर्थसंकल्पात झालेली आहे. मला अभिजित सरांना विचारायचं आहे, की या अर्थसंकल्पामध्ये एक सगळ्यात मोठी जी बाब आपण सुरुवातीला म्हणाला, की पुढच्या दशकाकडे आशावादीपणानं बघणारा हा अर्थसंकल्प आहे. तर आपलं आता ही आता उदाहरणार्थ जे आरोग्य क्षेत्रासाठी जी तरतूद करण्यात आलेली आहे, तर ती पुढच्या 6 वर्षासाठी आहे असं म्हटलेलं आहे. मग आपण म्हणजे ह्या वर्षासाठी होणारी तरतूद ती कमी आहे असं आपल्याला वाटत नाही का? कसं आहे की ही जी आहे हा जो अर्थसंकल्प आहे हा एका प्रकारे दशकाची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प आहे. आणि तुम्ही हं. जसं म्हणालात तसं स्वास्थ्य हा सगळ्यात महत्वाचा विषय असतो. आणि म्हणून कोविड जसा आपण उल्लेख केला त्याचा मुकाबला करण्यासाठी 35,000 कोटीची जी तरतूद केलेली आहे, ती तरतूद ही बरीचशी पुढच्या वर्षातच वापरली जाणार आहे. ती काय आपल्याला 5 वर्षासाठी लागणार नाहीये. त्यामुळे त्याच्यासाठी जी काही लस आहे किंवा त्याचं सर्वदूर पोहोचवण्याचा विषय आहे, त्याच्यासाठी खर्च हा बहुतांश हा 21-22 मध्ये आणि काहीचा 20-21 मध्ये असा होणार आहे. पण केवळ एक संकट आलं म्हणून आपली स्वास्थ्य त्याच्यावरचा खर्च असा विचार न करता जो विचार केला गेलेला आहे तो एक विशिष्ट प्रकारची एक रचना संपूर्ण देशभर निर्माण करणं, सर्वदूर निर्माण करणं, सर्व तालुका पातळीवरती पोहोचणं आणि त्याच्यासाठी जी एक केंद्र वेगवेगळ्या प्रकारची शहरी आणि ग्रामीण भागामध्ये निर्माण आपण करणार आहोत, ती काही चमत्कारासाठी की एका वर्षामध्ये होणं शक्य नाही. त्याच्यासाठी आपल्याला अधिक विचार करायला लागेल आणि म्हणून त्याच्यासाठी 5-6 वर्षाचा विचार केला गेलेला आहे की ती रचना उभी करण्यासाठी. जसं आपण उल्लेख केला की लोकांसाठी घरांचा प्रश्न, तो घरांचा प्रश्न सरकारने मोठ्या प्रमाणावरती मार्गी लावला, पण त्याला अनेक वर्ष लोटली. गॅस पोहोचवण्यासाठी अनेक वर्ष लोटली. तसंच स्वास्थ्य ही काही जादूची कांडी नाही आणि त्यामुळे आपल्याला अनेक वर्षांचा विचार त्याच्यामध्ये करण्याची आवश्यकता आहे. परंतु जे तात्कालिक संकट आहे त्याचं निराकरण करण्यासाठी मात्र अगदी पुढच्या 15 महिन्यामध्येच हा सगळं खर्च करावा लागणार आहे. त्याच्यासाठी वेगळं प्रावधान केलेलं आहे असं मला म्हणता येईल. ठीक आहे. तारदाळकरजी, एक तुम्हाला आठवत असेल, की ह्या सगळ्या बजेटकडे बघण्याचा एक लोकांचा पर्स्पेक्टिव्ह असतो आणि सुरुवातीच्या काही क्षणामध्येच लोक आपल्या अर्थसंकल्पाबद्दल आपलं मत बनवतात. बरा आहे, चांगला आहे, की अर्थसंकल्पात काय अर्थ नाही वगैरे, वगैरे. कारण लोकांना बसून नुसती प्रतिक्रियाच द्यायची असते. ही किती किती त्याच्यामध्ये विचार केलेला असतो अर्थसंकल्प बनवण्यामागं, ह्याची फार थोड्या लोकांना कल्पना असते. मला या प्रक्रियेकडे जाताना एक असं मला आठवतं, की साधारणतः 2015 साली असेल, जेव्हा कॉर्पोरेट टॅक्स 30% वरून कमी आणला आणि तो 30% वरून 25% वरती आणणार, असं अरुण जेटलींनी जाहीर केलं. पण एक असं झालं, की त्यांनी अर्थसंकल्पीय भाषणाची जी सुरुवात केली, हं, त्या सुरुवातीचा त्यांच्या भाषणातला पहिला मुद्दा हा होता, की आम्ही कॉर्पोरेट टॅक्स कमी करणार आहोत म्हणून. तर त्यावेळी आम्ही सगळे जे ॲक्टिव्ह पत्रकारितेमध्ये होतो, त्यावेळी एकदम आम्ही त्या अर्थसंकल्पावरती शिक्का मारला, की हा कॉर्पोरेटचा अर्थसंकल्प आहे.
ह्यांना देशातल्या गरिबांचं वगैरे काही पडलेलं नाही आहे. हे कॉर्पोरेट टॅक्स कमी करणार आहेत. आणि तुम्हाला आठवत असेल, जसं-जसं आपण त्या पुढच्या अर्थसंकल्पात गेलो, अनेक चांगल्या गोष्टी होत्या. पण सुरुवातीला जे कॉर्पोरेट टॅक्सचं आम्ही कमी करून उद्योगाला चालना देणार आहोत असं जेटलींनी सांगितलं. त्याच्याबद्दल एक निगेटिव्ह मेसेज लोकांच्यामध्ये गेला. पण काल नेमकं याचं सगळं उलटं झालं, की कोरोनाशी सरकारने कसा सामना केला आणि आम्ही कसा सामना करणार आहोत, हे अर्थमंत्र्यांनी खूप विस्ताराने सांगितलं. आणि कोरोनाच्या समस्येबद्दल लोकांनी ज्या पद्धतीनं त्याचा सामना केला, त्याच्याबद्दल त्यांनी लोकांना धन्यवादही दिले. खरोखर इट वॉज अ ग्रेट थिंग. पद्मा मॅडम आपल्या अर्थमंत्र्यांनी जे केलं ते. मला तुम्हाला असा एक प्रश्न विचारायचा आहे, की तुटीच्या अर्थसंकल्पातल्या तुटीची फारशी पर्वा करू नका. जी काय आपण जो पूर्वी कायदा केला होता आणि 3.5% तुटीच्या पेक्षा पुढे जाऊ नये, असं आपण सरकारवरती जे बंधन घातलं, ते बंधन सुद्धा तुम्ही काय पाळायची गरज नाही. जेवढी तूट वाढली तरी चालेल, पण सरकारनं पैसा भरपूर खर्च केला पाहिजे. आता ही जी आता त्यांनी 9.5% तूट ठेवलेली दिसते आपल्याला. पण माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, की सरकारनं ही जी म्हणजे जो सरकारकडे जो पैसा येणार आहे, तो प्रामुख्यानं निर्गुंतवणूक म्हणजे 2 बँकांचंही खाजगीकरण होणार आहे. एक इन्शुरन्स कंपनी खाजगीकरण होणार आहे आणि त्याच्यातनं जवळ-जवळ 1,75,000 कोटी रुपये सरकार जमवणार अशी अपेक्षा सरकारची. पण मला असा एक नेहमी प्रश्न पडतो, दरवर्षी ही आकडेवारी जी सांगितली जाते निर्गुंतवणुकीकरणाची, म्हणजे मला असं वाटतं मी चुकत असेल कदाचित अभिजित सर, पण अरुण शौरी निर्गुंतवणूक खात्याचे मंत्री होते. तेव्हा ज्या वेगानं निर्गुंतवणूक आपण साधू शकलो, तो वेग गेल्या 4-5 वर्षात आपल्याला साधता आला नाही आणि गेल्या वर्षीचं उद्दिष्ट सुद्धा आपण कमी करू शकलो नाही. तेव्हा हे सरकारला निर्गुंतवणुकीचं उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये नेमक्या काय अडचणी येतात आणि हे उद्दिष्ट जर पूर्ण झालं नाही, तर आणखी आपली वित्तीय तूट वाढायची शक्यता आहे का? दादाकडची तुम्हाला काय वाटतंय? आपण थोडं जर या बाबतीत हा खूप सेन्सिटिव्ह विषय या कारणाने आहे की आपण जर सुरुवात बघितली देशाची, तर आपल्याकडे जी अर्थव्यवस्था होती ती मिक्स इकॉनॉमी होती. त्याच्यामध्ये दोन्ही घटक होते. सरकार पण बिझनेस करायचं आणि प्रायव्हेटला पण स्कोप होता. अर्थात त्यावेळेला थोड्या संरक्षणाची जरूर होती आपल्या उद्योगधंद्याला, म्हणून नेहरूंनी तशी ती अर्थव्यवस्था संमिश्र ज्याला म्हणतात ती आणली. 91 साली आपण बघितलं तर लायसन्स राज काढून टाकलं नरसिंहराव आणि डॉक्टर मनमोहन सिंग या जोडीने. त्याचं सगळं श्रेय नरसिंहरावांना जातं, दुर्दैवाने ते दिलं जात नाही. आणि आता आपण हे जवळजवळ 30 वर्ष पुढे आलो याच्यानंतर. मधल्या काळात बरीच स्थित्यंतरं घडली आणि तुम्ही जसं मगाशी म्हणालात की जेटली साहेबांच्या ज्या बजेटच्या नंतर सूटबुटकी सरकार वगैरे असे काही हे टीका लागले. झाली त्यावेळी. तर मला वाटतं तेव्हा थोडं हे सरकार जे आता भाजप सरकारचे दुसरी टर्म आहे ते थोडे डिफेन्सिव्ह झाले असं मला वाटतं. आणि त्यानंतर मात्र आता जो जो घेतलाय म्हणजे नुकतीच जी ऑस्ट्रेलिया सिरीज झाली त्यामध्ये पण सुब्रमण्यम डॉक्टर यांनी सांगितलं होतं चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर की पंत आणि पुजारा दोन्ही तुम्हाला बघायला मिळतील. तर आता मला वाटतं हे जे मोठ्या प्रमाणामध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर करायचा जो होरा आहे 5.6 लाख करोड आणि तुटीला तेवढं महत्व द्यायचं नाही, ही मला वाटतं पंतची टेक्निक ते वापरतायत. आणि त्याच वेळेला मगाशी जसं अभिजित सर म्हणाले की वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये रेल्वेला 2030 सालापर्यंत काय करायचंय, अजून 5 वर्षासाठी स्वास्थ्यासाठी काय करायचंय, अशा पण योजना आहेत ज्या हळूहळू जातील. त्याच्यामध्ये फक्त थोडं मला कोळेकर साहेब आहेत शेतीतले निष्णात, पण शेतीला ह्या वर्षी काय असं मोठ्या प्रमाणात दिसत नाहीये. पण मागच्या वर्षी भरघोस दिलं होतं, म्हणजे मागचा अर्थसंकल्प शेतीचा अर्थसंकल्प म्हणून गणला जातो. नाही, मधल्या पॅकेजमध्ये पॅकेजमध्ये पॅकेजमध्येच भरपूर दिलं. 16.5 लाखाचं कर्ज अजूनही देत आहेत, नाही असं नाही, म्हणजे कुठे निग्लेक्ट केलेलं नाहीये. पण एक जो ज्याला म्हणतात की पूर्ण आपल्या बाजूनी एक दृष्टिकोन आहे तो पूर्णपणे आता बदललाय. आणि ही नारी शक्ती बहुधा आपल्याला दिसते की म्हणजे मला वाटतं खूप जणांनी आपल्या अर्थमंत्र्यांना बहुधा अंडर एस्टिमेट केलं असावं. पण या कोरोनाच्या काळामध्ये मला वाटतं त्या नारी शक्तीने खूप चांगला विचार करून हे दिलंय. आणि एकच उल्लेख करतो जाता जाता की ह्या बजेटमध्ये मला आपले चीफ इकॉनॉमिस्ट डॉक्टर सुब्रमण्यम आणि प्रिन्सिपल इकॉनॉमिस्ट सन्याल या दोघांची छाप दिसते. कारण
निर्मला मॅडम पण बोलल्या की दे आर बॉयंट, म्हणजे ते पंतची बॅटिंग करायला बघत होते. बहुधा त्या निर्मला मॅडमनी त्यात थोडा संयम आणि एक बॅलन्स ठेवून हे मला वाटतं बजेट आणलं. नाही, आपण आता नारी शक्तीचा उल्लेख केला. सगळीकडं भारतीय नारी शक्ती जगभर गाजते. म्हणजे अमेरिकेच्या नव्या अध्यक्षांनी जे त्यांचे सल्लागार नेमलेले आहेत, त्यात आपल्या भारतीय स्त्रिया खूप आहेत. अलीकडेच आपल्या महिला वैमानिकांनी 14 तास नॉनस्टॉप विमानाचं उड्डाण केलं. आपल्या सीतारामन मॅडम यांच्याबद्दलच बोललं पाहिजे. एक गमतीची गोष्ट अशी आहे, त्यांचा सगळ्यात मोठा विरोधक त्यांच्या घरामध्ये आहे. हो. कारण त्यांनी काही आर्थिक उपाययोजना केली, की पहिल्यांदा रिॲक्शन घरातनं येते. पण ती एक रिॲक्शन सोडली, तर बाहेर देशामध्ये त्यांच्या सगळ्या कृतीचं स्वागत होतं. आणि मी त्यांचा हे सीतारामन मॅडमचं कर्तृत्व बघत होतो. म्हणजे दिल्ली एक सेल्स गर्ल असणाऱ्या, सेल्स गर्ल म्हणून आपली कारकीर्द सुरू करणाऱ्या, आज देशाच्या अर्थमंत्री बनून अगदी कठीण काळात त्या देशाचा अर्थव्यवहार सांभाळतायत. हे नक्कीच कौतुकास्पद आहे. आणि त्या एक प्रातिनिधिक आहेत, त्यामुळे आपण सगळ्या नारी शक्तीला आपण सलाम केला पाहिजे, याच्यात वादच नाही आहे. आता आज आपला मी या अर्थसंकल्पाचा आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा एक सगळ्या देशाचा अर्थसंकल्प म्हणून आपण त्याच्याकडे बघायला पाहिजे. आणि आज आपला कार्यक्रम बघणाऱ्यामध्ये ज्या लोकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे, त्याच्यामध्ये अगदी आसाम, पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळ इथलेही जिज्ञासू दर्शक आहेत. तरी ते खरं जरी असलं, तरी मला असा एक अभिसरांना प्रश्न विचारायचा आहे, की आपण जेव्हा संबंध देशाचा अर्थसंकल्प करत असतो, तेव्हा काही महत्त्वाच्या गोष्टी, एक महत्त्वाची शहरं, आता म्हणजे मी कुठल्या प्रश्नाकडे येणार याचा आपल्याला अंदाज आला असेल, की या अर्थसंकल्पामध्ये मुंबई आणि महाराष्ट्र कुठेच दिसत नाही. असे आता नागपूरच्या मेट्रोसाठी त्यांनी एक 5,600 कोटी दिले आणि नाशिक मेट्रोसाठी काही तरतूद केली. ह्या 2 गोष्टी सोडल्या तर अर्थसंकल्पामध्ये मुंबई आणि महाराष्ट्राचा ठसा किंवा या 2 एका मोठ्या राज्यासाठी सरकारनं काही केलेलं दिसत नाही. आणि तो एक टीकेचा विषय झालेला आहे. तेव्हा सरकारनं, तुम्हाला असं वाटतं का, की सरकारनं मुंबई आणि महाराष्ट्रासाठी काही ठोस तरतूद करायला हवी होती असं? मी आपल्या प्रश्नाच्या उत्तराकडे लवकरच येतो, परंतु जो आता नारी शक्तीचा उल्लेख झाला त्याच्यावरनं मी एक मध्ये लेख लिहिला होता, त्याचा मी मुद्दामून उल्लेख करू इच्छितो. हं. भगवंत कृष्णानी गीतेमध्ये योगक्षेमम वहाम्यहम असं म्हटलेलं आहे. आणि आज या पुढच्या वर्षामध्ये ज्याचं डिसइन्व्हेस्टमेंट होणार आहे LIC, त्याचंही बोधवाक्य हे योगक्षेमम वहाम्यहम आहे. आता इथे योग आणि क्षेम हे 2 शब्द आहेत. त्याच्यामध्ये योग म्हणजे संग्रह करणं आणि क्षेम म्हणजे त्याचा उत्तम वापर करणं. आणि क्षेमाची जबाबदारी आपल्या परंपरेने स्त्रीकडे दिलेली आहे, की त्या कुठल्याही संसाधनांचा उत्तम वापर करणं. आणि तुम्ही जे आता म्हणालात की नारी शक्तीचे दर्शन घडलं, ते जे क्षेम कल्याण संपूर्ण समाजाचं करायचं, ती जी एक नारी वृत्ती, सहज वृत्ती आहे, तर तिचं दर्शन आपल्याला याच्यामध्ये घडलं. आणि त्यामुळे समग्र समाजाचा विचार स्त्री अधिक चांगल्या प्रकारे करू शकते, जसा कुटुंबाचा प्रतिपाटी करते. बरोबर आहे. म्हणून मी ते मुद्दामून त्याचा उल्लेख करू इच्छितो. आणि आता तुमच्या प्रश्नात येतो. इथे आपल्याला गेल्या काही वर्षामध्ये असं दिसेल की जी एक सवंगता पूर्वी आपल्याकडे असायची, रेल्वेचं बजेट म्हटलं म्हणजे तो जिथला रेल्वे मंत्री असेल तिथल्या होय. किंवा तशा प्रकारचं एक नामाभिधान द्यायचं त्या गाड्यांना, त्या परंपरेला आपण केव्हा छेद दिलेला आहे. आणि त्यामुळे आता जो संपूर्ण विचार होतो तो पूर्ण राष्ट्राचा होतो. तिथे तिथे नड आहे, तिथे विशिष्ट राज्यांचा हा होऊ शकतो विचार. असं काही त्यांनी घोषणा केलेल्या आहेत, जसं लेहमध्ये काही एक सेंट्रल युनिव्हर्सिटी निघावी अशा प्रकारचा विचार आहे, की तिथे बोच आहे, तिथे आज ज्या गोष्टी व्हायला पाहिजे त्या झालेल्या नाहीत. परंतु त्यामुळे आपण विशेषतः महाराष्ट्राने अशा प्रकारचा विचार न करता, की माझ्या प्रदेशापुरतं काय मिळालं असा विचार न करता, एक महाराष्ट्राची जी परंपरा आहे संपूर्ण राष्ट्राचा विचार करण्याची, मला वाटतं तशा दृष्टीने बघण्याची आपण आवश्यकता आहे. तसं म्हटलं तर जे काही फ्रेट कॉरिडॉर्स निर्माण होणार आहेत त्याच्यामध्ये भुसावळ ला जोडलं जाणार आहे. त्यामुळे जे नॉर्थ वेस्ट आणि ईस्ट वेस्ट कॉरिडॉर्स आहेत त्याच्यामध्ये ते भुसावळपासनं ते निर्माण केले जातील असा उल्लेखही त्यांच्या भाषणामध्ये होता. कारण तो जो मध्य भाग आहे आपल्या देशाचा, तिथे सुद्धा फ्रेट कॉरिडॉर्स निर्माण व्हायला पाहिजेत, त्या दृष्टीने त्याचा उल्लेख आलेला आहे असं मला वाटतं. मला वाटतं ह्या संदर्भामध्ये असं नाही, नाही, आपण बोलला ते बरोबर आहे, की आपण सगळ्या देशाचा विचार केला पाहिजे म्हणून.
पण एक लोकांच्या मनात असा विषय येतो, आपल्याला राजकारणात शिरायचं नाही आहे, पण शेवटी अर्थकारण सुद्धा जे आहे ते काय राजकारणाला सोडून राहू शकत नाही. आता 5 रजत निवडणुका होणार आहेत. त्याला अर्थमंत्र्यांनी झुकतं माप दिलेलं आहे आणि पूर्वापार चालत आलेलं आहे. आता आपण बघतो लालू प्रसाद यादव रेल्वे मंत्री होते, तेव्हा बिहारचं भाग्य फळफळलं. ममता दीदी होत्या तेव्हा पश्चिम बंगालचं भाग्य फळफळलं. म्हणजे मला तर आश्चर्य वाटलं, किंवा रेल्वे अर्थसंकल्पात काही वर्षापूर्वी आपल्या रेल्वे मंत्र्यांनी प्लॅटफॉर्म तिकीट ₹1 वाढवलं. तेव्हा ममता दीदींनी त्या रेल्वे मंत्र्यांचा राजीनामा घेतला. तेव्हा किती संवेदनशील विषय असतात. आता सुदैवानं या विषयाकडनं आपण बाजूला पडून थोडा व्यापक आपण विचार करायला लागलोय. ही एक चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. कोळीकरजी, मला एक असा प्रश्न विचारायचा आहे. गेले 2-2.5 महिने सगळा देश अस्वस्थ आहे. बरोबर. याचं कारण असं, की आपला देशातला जो बळीराजा आहे, शेतकरी आहे, जो सगळ्या लोकांचं पोट पाहतो, पोट भरतो. तोच दिल्लीच्या वेशीवरती येऊन आंदोलन करतोय, ह्या 3 कृषी कायद्यांच्या संदर्भात. आपण कमॉडिटीमधले एक्सपर्ट आहात बरोबर. आणि सगळे म्हणजे केवळ धान्यच नव्हे तर अगदी कांदा, याच्यावर कांदा, मुळा वगैरे जे आपल्या संतांनी म्हटलेलं आहे, कांदा आणि मुळा वगैरे सुद्धा, तो सुद्धा याचा महत्त्वाचा भाग आहे तो. पण हे सगळं चालू असताना सरकारने अनेक तडजोडीचे मुद्दे ठेवले. हे कृषी कायदे स्थगित करायची तयारी दर्शवली. पण हे करताना शेतकऱ्यांना सांभाळून घेण्याची आणि शेतकऱ्यांच्या हिताची आम्हाला खरी काळजी आहे, असं दाखवण्याची हा अर्थसंकल्प म्हणजे एक चांगली संधी होती. तर ती संधी सरकारनं घेतली असं तुम्हाला वाटतंय का? 100% घेतली आहे हां. असं म्हणू शकतो. कारण मला मुळात ते आंदोलन योग्य आहे का अयोग्य आहे हा एक वेगळा विषय आहे. त्याच्यात जायचं नाहीये. पण या आंदोलनाच्या निमित्ताने दररोज आपण काय वाचतोय किंवा जिकडे-तिकडे एक जी चिंता व्यक्त केली जाते एपीएमसी बरोबर? हं. एपीएमसी ही राज्य सरकारच्या अखत्यारीतलं जे मार्केट आहे, कृषी पणन मार्केट, ॲग्रीकल्चर मार्केटिंग ज्याच्या अंडर होतं ते एपीएमसी ही व्यवस्थाच हे सरकार उखडून टाकायला निघालंय का? असं एक स्ट्रॉंग मत व्यक्त केलं जातंय आणि ते प्रत्येकाच्या अंगात भिनवून दिलं गेलंय. हे मी दिलं गेलंय मुद्दाम म्हणतो. कारण सिंपल आहे की ह्या एपीएमसी ऍक्टला ह्यात हातच लावलेला नाहीये. म्हणजे एपीएमसी ऍक्ट आहे तसा आहे. तरी पण तो रद्द केला असं सांगितलं गेलंय आणि अशिक्षित शेतकऱ्यांना ते समजत नाही. दुसरी गोष्ट असे की पुढे हमी भावा म्हणजे खरेदी चालू राहील का? ह्या 2 महत्वाचे मुद्द्यावरच हे 2.5 महिने लांबवलं गेलं हे होय. आंदोलन. आता अर्थसंकल्पात त्यांनी एकदम हळूच एक सांगितलं. तर काय हा विषय आहे ना सर्वसामान्यांना साधारण माहित नसतं म्हणून मी सांगतो, की एपीएमसी साठी ॲग्रीकल्चरल इन्फ्रास्ट्रक्चर फंड जो 1,50,000 कोटीचा कोविड पॅकेजमध्ये दिला गेला आहे. तर तो कुठे वापरला जावा याच्याबद्दल पहिल्या काही गाईडलाईन्स होत्या. त्याच्यामध्ये त्यांनी एपीएमसीची अपलिफ्टमेंट म्हणजे त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चरल एनहान्समेंट करण्यासाठी तो फंड वापरता येईल हे एकच वाक्य बोलून गेला. या एका वाक्यामध्ये किती मोठं अर्थ दडलाय तो मी तुम्हाला सांगतो, की आज देशात सुमारे 8,500 एपीएमसी मार्केट आहेत. त्यातली ऍक्टिव्ह आहेत ती 6,000 आहेत आणि खूप ऍक्टिव्ह आहेत ती साधारण 2,500 आहेत. खूपच ऍक्टिव्ह. आता ह्या एपीएमसी तुम्ही बघा 1963 चा कायदा आलाय त्याच्यानंतर हळूहळू स्थापन झालेले आहेत. म्हणजे आणि यांच्याकडे प्रचंड लँड आहे. लँड हा सध्याचा सर्वात मोठा रिसोर्सेस आहे. आज म्हणजे एपीएमसी मध्ये आज नवीन कायद्याने जी प्रायव्हेट मार्केट येणार म्हणून भीती वाटते. तर प्रायव्हेट मार्केट सेटअप करणं याच्यासाठी आत्ताची जी किती कॉस्ट आहे हा विचार करा. तर दुसरीकडे एपीएमसी मध्ये तुमच्याकडे एवढी लँड आहे, तुमच्याकडे सरकारने दिलेले आणि स्वतःचे असे प्रचंड रिसोर्सेस आहेत. ते रिसोर्सेस कम्प्लिटली अंडर युटिलाइज नाही, मी तर म्हणतो अनयुटिलाइज्ड आहेत आणि ते कुठल्या राजकीय अधिपत्याखाली गेलेले आहेत. आज विचार करा एपीएमसी मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे तिथे जर येणारी जी संपूर्ण ऍग्री व्हॅल्यू चेन्सला लागणारी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे तिथे शेतकऱ्याची जेव्हा गाडी येते तेव्हा त्या गाडी आल्यापासून जो वेईंग ब्रिज असतो तो चांगला म्हणजे वजन करण्यासाठी, त्याच्यानंतर तिथे वेअरहाऊसेस येणं, तिथे शीतगृह उभं राहणं, शेतकऱ्यांसाठी 2 दिवस थांबण्यासाठी सुद्धा तिथे सोय असणं, तिथे तुमचं फायनान्सिंगसाठी म्हणजे इंटिग्रेटेड व्यवस्था म्हणजे तुम्ही तिथे बँकिंग सुविधा देणं आणि एक्सपोर्टसाठी लागणारं प्राथमिक डॉक्युमेंटेशन आणि त्याच्यासाठीच्या सोयी सुविधा इथपर्यंत म्हणजे संपूर्ण जे म्हटलं ना ऍग्रिकल्चरल इकोचेन जी आहे ही संपूर्ण सुविधा एपीएमसी सहज उभी करणं शक्य आहे एवढी त्यांच्याकडे आता रिसोर्सेस आहेत आणि त्याच्यासाठी प्रायव्हेट कॅपिटल सुद्धा तयार आहे.
म्हणजे जर त्यांनी तसं दाखवलं तर म्हणजे बिझनेस पोटेन्शियल दाखवलं तर. आता ह्या ऍग्रिकल्चर इन्फ्रा फंड त्याच्यामध्ये गेला तर हे एपीएमसी एवढे कॉम्पिट करतील ना की ही जी प्रायव्हेट मार्केट येतील म्हणून ज्यांची भीती वाटते त्या प्रायव्हेट मार्केटना कॉम्पिट करणं स्पर्धात्मक आपली व्यवस्था उभारणं फार कठीण जाईल. पण ही राज्य सरकारकडनं या बाबतीत काहीच केलं जात नाही कारण त्यांना एपीएमसी हा स्पर्धात्मक बाजारपेठेसाठी वापरायचीच नाहीये. हे आपण 70 वर्षात बघितले ते आणखी काही पळत नाही. म्हणजे ह्या बजेटमध्ये एकच ही छोटीशी ह्या एकच गोष्टीचं मी सांगू शकतो की किती मोठा बदल करून आणलाय त्यांनी आणि हे समजण्याची गरज आहे, हे सांगून देण्याची गरज आहे आणि ह्याच्यातनं शेतकऱ्यांना पण पोहोचण्याची गरज आहे. हां. नाही, आता आपण सांगितलंत, तर ह्या तुमच्याच विषयाच्या अनुषंगानं, की सरकारनं शेतकऱ्यांना म्हणजे योग्य तो संदेश दिलेला आहे आणि हा केवळ काही शेतकऱ्यांचाच प्रश्न नाही आहे. हा सगळ्या देशाचा प्रश्न आहे, सगळ्या लोकांचा प्रश्न आहे. आपण कमॉडिटीमध्ये म्हणजे मी विषयांतर करत नाही, एक थोडीशी माहिती अशी विचारा आपण ज्या क्षेत्रातले एक्सपर्ट आहात. आता काल शेअर बाजार एवढा उसळला, तर सगळ्यांनी म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग, टेक्सटाईल, आय-टी, बँकिंग वर अशा क्षेत्रातल्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली. तर काल हे शेती क्षेत्रासाठी एवढं केलेलं असताना कमॉडिटी मार्केटमध्ये काय रिएक्शन होती आणि कमॉडिटी मार्केटमध्ये कालचे व्यवहार असेच इक्विटी मार्केटसारखे झाले काय काल? ती मला माहिती पाहिजे होती. नाही या संदर्भात म्हणजे कृषी म्हणजे ऍग्रिकल्चरल कमॉडिटी मार्केट म्हणजे मी फ्युचर्स मार्केट फ्युचर अँड ऑप्शन म्हणजे डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणतोय. ऍग्रिकल्चरल डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये एकंदर पार्टिसिपेशन हे कमीच आहे आणि त्याच्यामुळे या बजेटमुळे त्याच्यामध्ये फारसा काही फरक पडला नाही. पण त्याच्यामधलं सोनं आणि चांदी याच्यामध्ये काल प्रचंड व्यवहार झाले. हां. हा आणि त्यात कारण सोन्यामध्ये मोठे बदल झालेत म्हणजे ते बदल नक्की काय झालेत याच्याबद्दल अजूनही स्पष्टता आली नाही. एवढे प्रचंड प्रमाणात बदल झालेत सोनं आणि काही म्हणजे डायमंड वगैरेचे इम्पोर्ट. तर याचा संपूर्ण सोन्याशी संबंध आहे. त्यामुळे आणि सोन्यामध्ये अजून 2-3 गोष्टींची अनाउन्समेंट झालेली आहे. त्याच्यामध्ये एक तर गोल्ड एक्सचेंज म्हणजे जे गोल्ड सोन्याचं जे व्यवहार होण्यासाठी ह्या आता जे डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज आहे त्याच्या बाहेर एक स्पॉट एक्सचेंज इलेक्ट्रॉनिक स्पॉट एक्सचेंज जसं ते आता चायनामध्ये आहे. तर हे आता आपल्या गिफ्ट सिटीमध्ये होणार हे जवळपास नक्की आहे आणि त्याच्यासाठी सेबीला नियंत्रक कोण होणार हा आतापर्यंत प्रश्न होता. कारण सेबी हे डेरिव्हेटिव्ह मार्केटचा नियंत्रक आहे पण स्पॉट मार्केट म्हणजे हजर बाजार म्हणतात किंवा त्याच्यासाठी नियंत्रक कोण म्हणून सेबी आता तो नियंत्रक म्हणून काल अपॉइंट केलाय. त्यामुळे एक मोठा हर्डल संपला आणि हे सोन्याचं जे एक नवीन इकॉनॉमी तयार होणार आहे ना जी अत्यंत ट्रान्सपरंट या दृष्टीने टाकलेलं मोठं आणि याचे फार रिच इन कन्सिक्वेन्सेस म्हणजे फार मोठे परिणाम दूरगामी परिणाम अच्छा. एकतर देशाच्या इकॉनॉमीवर होणार आहेत त्याचा ऍग्रिकल्चरवर पण होणार आहे. कारण सोनं आणि ऍग्रिकल्चर फार थोड्या जणांना माहिती आहे की भारतात सोनं आणि ऍग्रिकल्चर डायरेक्टली कनेक्टेड आहे. कारण सोन्याचं 60% डिमांड हे रुरल इंडियामधनं येतं आणि त्याचं कृषीचा हंगाम कसा राहिला ह्याच्याशी डायरेक्ट रिलेटेड असतं. हं. त्यामुळे शेवटी कृषी क्षेत्रात सोन्यातली जी ती डेव्हलपमेंट आहे ती कुठेतरी त्याचा पर्कोलेट होते म्हणजे ती त्याचं झिरपते ग्रामीण महाराष्ट्रात ग्रामीण क्षेत्रात म्हणजे आणि ही अर्थसंकल्पातली ही एक चांगली गोष्ट आहे, असं आपण म्हटलं पाहिजे. हो हो आपल्याकडे तारदाळकरजी, तुमचा या सगळ्या नियंत्रकांच्याशी खूप संबंध येतो. विशेषतः बँकिंग, वित्तीय संस्था वगैरे सगळ्या. एकूण नियंत्रकांच्या कारभाराकडे आपण बघितल्यानंतर आम्ही सर्वसामान्य माणसाकडे अशी आपल्याला अपेक्षा असते. जरा कुठं काही खूट झालं, की लोक म्हणतात, सेबी काय करत होती? इरडा काय करत होती? हे लोक काय करत होते? या नियंत्रकांना कोण नियंत्रित करणार? काल एक सुद्धा सरकारनं एक नवीन नियंत्रकाच्या नेमणूक करण्याचं सुतोवाच केलेला आहे. तेव्हा आता हे जो नवीन नियंत्रक येणार आहे, म्हणजे जी म्हणजे माझा प्रश्नाचा रोख आपल्या लक्षात आला असेल. काल हे बॅड बँक्स असं न म्हणता एक बॅड बँक स्थापन करण्याचा सुतोवाच अर्थमंत्र्यांनी केलेला आहे. तर मुळात जरा ही बॅड बँकची संकल्पना काय आहे ती जरा स्पष्ट करून त्याचा आपल्याला हे थकीत कर्जांच्या बाबत त्यांचं निराकरण करण्याला कितपत फायदा होणार आहे, ह्याच्यावरती प्रकाश टाकाल का? नक्कीच. मी शब्द वापरला की एक ह्या अर्थसंकल्पामध्ये मोठी उडाण आहे. तर ती तुम्हाला माहिती आहे की अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये कुठेही बॅड बँक हा शब्द वापरला नाही. तर त्याच्या मनात तेच अभिप्रेत होतं. आणि बॅड बँकेची कन्सेप्ट म्हणजे आणि त्यांनी
अर्थात नंतरच्या त्यांचे जे 2 मुलाखती मी बघितल्या त्याकडे मी नंतर येतो. पण आपल्याकडे जो पी-एस-यू बँकेचा जो मोठा बुडीत कर्जाचा जो मोठा डोंगर उभा राहिला होता आणि अजूनही ती समस्या आहे. तर आपल्या अर्थमंत्र्यांनी असं सांगितलं, की सामान्य माणसाचं जे अ, आपण पैसे गोळा करतो कर रूपाने, ते पैसे किती वेळा बँकात टाकणार? असा त्यांनी प्रश्न विचारला एका मुलाखतकाराला आणि त्यासाठी हा निर्णय घेतला गेलेला आहे. तर बॅड बँक म्हणजे काय होणार आहे? तर आता आपण एक बँकांचं मोठं एक ज्याला आपण कन्सॉलिडेशन म्हणतो ते केलं. आता फक्त 12 बँकाच आहेत आणि सरकारने असं स्पष्ट सांगितलं, की यापुढे 7 ते 8च बँका राहतील सरकारच्या. तर ह्या ज्या सरकारी बँका आहेत म्हणजे अगदी मोठी स्टेट बँक सुद्धा धरली तरी प्रत्येकाकडे हा बुडीत कर्जाचा इश्यू आहे. तर त्याच्यामधली अशी जी कर्ज असतील, की जी रिकव्हर होण्यासाठी विलंब लागणार आहे किंवा काही अंशी त्याच्यामध्ये म्हणजे एका जे हेअरकट म्हणतो आपण, की रुपयामध्ये 10 पैसे सोडायला लागतील, काही ठिकाणी 90 पैसे म्हणायला लागतील, जे काय असेल ते. तर जगामध्ये बॅड बँक हा प्रयोग मोठ्या प्रमाणावर होतो. एक मोठी बँक मध्ये वशोया बँक म्हणून पूर्वी होती. आता त्याचं उदाहरण देऊ नये खरं म्हणजे. कारण 2008च्या ज्या मोठा जो हलकल्लोळ झाला त्यात ती बँक धुळीला मिळाली आणि ती जवळजवळ मला वाटतं 6व्या नंबरला होती जगात त्यावेळेला. पण अशी बँक काढण्याचा जो मानस आहे त्यामुळे जे बॅलन्स शीटचं क्लिअरन्स म्हणतात, की त्या जी बुडीत कर्ज आहेत किंवा डाऊटफुल डेट्स आहेत ते सगळे त्या बॅड बँक विकत घेईल. त्यामुळे मुख्य बँकेची जी बॅलन्स शीट क्लिअर होईल. हे सांगताना मी तुम्हाला सांगतो, की बॅड हा शब्द आपल्या अर्थमंत्र्यांनी काल रात्री एका इंटरव्ह्यू मध्ये वापरला. म्हणजे जरी त्यांनी बजेट स्पीच मध्ये सांगितलं नसलं तरी सरळ सरळ हे बॅड बँक हे येणार आहे आणि त्यावरती आपल्या म्हणजे भारताचे काही अधर्व्य आहेत या बँकिंग क्षेत्रातले त्यात एक नाव म्हणजे दीपक पारेख त्यांनी याचं मोठ्या प्रमाणात स्वागत केलं आणि मला वाटतं आता आपल्याकडे केव्ही कामत पण आता परत आलेले आहेत मुंबईमध्ये आणि भारतामध्ये तेव्हा मला वाटतं त्यांचं पण एक मार्गदर्शन घेऊन ही बॅड बँक तयार होईल जेणेकरून ज्या बँका आहेत त्यांची त्यांच्यातली जी बुडती कर्ज आहेत ती त्यांच्या बॅलन्स शीटच्या बाहेर जातील आणि त्याचाच परिणाम तुम्ही बघितला असेल तर बँक निफ्टी हा आज सर्वोच्च पदावरती पोहोचला होता. कारण सगळ्यांची अपेक्षा हीच आहे की ज्या बँका राहतील त्या चांगल्या राहाव्यात. अजून एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते की एक प्रत्येकाकडे एक प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे ती एक काय म्हणतात एक स्टाईल आहे की सरकारने जाहीर चांगलं केलं पण इम्प्लिमेंटेशन कसं होणार. ह्या 2 बँका जे विकायचं सुतोवाच आहे त्याच्यात असं नाही की काही डबघाईला आलेल्या किंवा 12 बँकेतल्या काय कमकुवत बँका विकल्या जातील. चांगल्या बँका सुद्धा विकल्या जाऊ शकतात. अर्थात सध्याच्या परिस्थितीमध्ये स्टेट बँक, बँक ऑफ बरोडा आणि पीएनबी या 3 बँका सोडल्या तर बाकी 9 बँकातल्या कुठल्याही 2 बँकेची वर्णी लागू शकते. मग त्यात काही चांगल्या बँक सुद्धा आहेत. त्यामुळे मला वाटतं सरकार 1,75,000 करोडचं जे उद्दिष्ट आहे ते अशा चांगल्या बँक निवडून सुद्धा करू शकतं असं वाटतं. हां. आता एक आपण तुम्ही सर्वसामान्यांना दिलासा म्हणालात, म्हणजे हे जे बॅड बँक काढून एन-पी-एनचा प्रश्न सोडवण्याचीच ही सरकारची कल्पना झाली. मगाशी मी जसं कोळेकरजींना विचारलं, की सरकारनं शेतकऱ्यांना काही चांगला संदेश किंवा शेतकऱ्यांची काही गोष्ट करता आली असती. तसं एक ह्या अर्थसंकल्पामध्ये एक सर्वसामान्य लोकांच्या मनात असा एक विचार आला आहे, की आमचा कुठेच विचार झालेला नाही आहे. तर हा मला असं विचारायचं आहे, की तुम्हाला एक म्हणजे मी त्या मूळ दुसऱ्या त्या अनुषंगिक प्रश्नाकडे नंतर येतो. पण ह्या अर्थसंकल्पामध्ये तळागाळातला सर्वसामान्य माणूस, उपेक्षित समाज, दलित, अनुसूचित जातीतली मंडळी, स्त्रिया यांचा एक जो म्हणजे जो आपल्या देशातला 60% पेक्षा जास्ती समाज आहे, त्याला त्याचा स्पेसिफिक विचार करून त्याच्यासाठी काही खास योजना अशा जाहीर केलेल्या नाहीत, असा काही जणांचा आक्षेप आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हा प्रश्न मला सगळ्यांना विचारायचा आहे. पण अर्धाकरजी तुम्हाला काय वाटतं ते सांगा. अभिजितजी मी नंतर तुमच्याकडे येतो. आपण मगाशी पण नारी शक्तीचा उल्लेख केला आणि अभिजितजी पण त्याच विषयाशी बोलत होते की एक स्त्री कशी कुटुंबाची काळजी घेते. ह्या बजेटमध्ये काय आहे म्हणण्यापेक्षा तुम्ही एक विचार करा की जो अन्नधान्याचा आपल्याकडे साठा होता तो म्हणजे मार्च 2020 ला होता आणि आता जानेवारी 21 ला ह्याची जर तुम्ही तुलना केली तुम्हाला लक्षात येईल की 80 करोड लोकांबरोबर आपलं सरकार पोहोचलंय. म्हणजे काय तर सरकारने साधारण नोव्हेंबर महिन्यापर्यंत हे जे अन्नधान्य सरकारच्या गोदामात होतं
ते सगळ्यांना अगदी माफक दरात आणि काही ठिकाणी तर फ्री ऑफ कॉस्ट दिलं. म्हणजे इकडून तळागाळातल्या लोकांची इकडून सुरुवात केली. शिवाय ज्याला डायरेक्ट बेनिफिट म्हणतो आपण त्या स्त्रियांसाठी पण, आणि जो आपल्याकडे युनिव्हर्सल बँकिंग युनिव्हर्सल इन्कम कन्सेप्ट जो आला होता, त्याचे जे 6,000 रुपये 8,000 रुपये देतात वर्षामध्ये, त्याचं पण डिस्बर्समेंट केलं होतं. म्हणजे मागणी वाढवण्यासाठी, क्रयशक्ती वाढवण्यासाठी ही सुरुवात केली होती. आत्ताच्या बजेटमध्ये आपण बघितलं तर कुठल्याही तऱ्हेने जी शेती विषयक असू दे किंवा रुरल डेव्हलपमेंट असू दे, ह्याच्यामध्ये सरकारने कुठेही आखडता हात घेतलेला नाहीये. मनरेगाचे पण आणि शिवाय मायग्रंट वर्कर्स बद्दल त्याच्यामध्ये सुद्धा सरकारने विचार केलाय की त्यांना एकतर रजिस्ट्रेशन करायचं कन्स्ट्रक्शन वर्कर्स. विचार करा की माझा म्हणजे वैयक्तिक अनुभव सांगतो की अंधेरी आणि पार्ला या एरियामध्ये बरीच कन्स्ट्रक्शन चालतात आणि काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून, म्हणजे आमची पण संस्था लोकमान्य सेवा संघ, त्यांच्या माध्यमातून आम्ही हे अन्नधान्य आणि त्याचं वाटप केलं. तेव्हा आम्हाला लक्षात आलं की हा किती भीषण आहे ही समस्या. तर त्या दृष्टीने सरकारने आता पावलं उचलली आहेत. आणि एक गोष्ट मात्र नक्की होती की पुन्हा मी त्याच गोष्टीकडे येईन की कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून सुरुवातीला सरकारने जे मायग्रंट्सना त्या त्या शहरात ठेवलं होतं, मला वाटतं त्याचा खूप मोठ्या प्रमाणात ह्या कोरोनाच्या एकूणच यशस्वीपणे मुकाबला करण्याचा त्याचा एक फायदा म्हणजे झालेला आहे. दादाकडे तुमचं म्हणणं आहे की सर्वसामान्यांचा विचार झालेला आहे. नक्कीच. अभिजित आणि सर जीव तुम्हाला असं वाचवलाय. अभिजित सर तुम्हाला असंच वाटतं का? मला वाटतं रत्नाकरजींनी आपल्या उदयजींनी खूप चांगल्या प्रकारे ऑलरेडी खूप चांगलं सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये एक गोष्ट तुमचा प्रश्न होता म्हणून मुद्दामून मी उल्लेख करू इच्छितो, तो म्हणजे ही जी स्टँडअप योजना आहे त्याच्यामध्ये एक मार्जिन मनी जे त्या उद्योगाला द्यायला लागतं आणि त्यामुळे 25% मार्जिन मनी दिलं तरच मग पुढचं जे कर्ज ते भांडवल उभारणी होऊ शकते. भांडवल उभारणी होऊ शकते. त्याच्यामध्ये मुद्दामून कटोकटी केली गेलेली आहे. मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर देताना आणखीन एक जो आर्थिक सर्वेक्षणामध्ये त्यांनी रघुवंशामधला एक मुद्दामून दाखला दिलेला आहे, त्याचा मी इथे मुद्दामून उल्लेख करू इच्छितो. त्यांनी असं त्याच्यामध्ये रघुवंशामध्ये जे म्हटलेलं आहे की त्या वंशातले राजे कसे होते, तर त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की प्रजानामेव भूत्यर्थम स ताभ्यो बलिमग्रहीत सहस्रगुण मुस्त्रष्टू मा दत्ते ही रसम रविही. तर त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की जसा कर कसा असावा, तर जसं सूर्य हा आपल्या किरणाद्वारे पाण्याचं शोषण करतो, तलावातलं नद्यांमधलं समुद्रातलं पाणी शोषण करतो, कररचना ही तशी असावी की ज्याच्यामुळे तो कर आपल्याकडनं घेतला गेला त्याचा जाच कोणाला होऊ नये, परंतु तो सूर्य हे संपूर्णपणे पाणी शोषून घेतो आणि परत त्याची वृष्टी समाजावरती करतो. त्याचप्रमाणे त्याचे जे लाभ आहेत त्याची वृष्टी ही समाजावरती व्हावी, अशा प्रकारची रचना रघुवंशाचे राजे करत होते. त्याचा उल्लेख आपल्या यावेळेच्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये आहे. तर ही जी परंपरा आहे की ज्याच्यामध्ये समाजाला देणं म्हणजे कुठेतरी फक्त करामध्ये कमी केलं किंवा कुठेतरी एक विशिष्ट गटाला काहीतरी लाभ मिळवून दिला असा विचार न करता, जसं ती वृष्टी ही संपूर्ण समाजासाठी होते त्याचा विचार इथे केला गेलेला आहे. आणि त्याच्यामधला जो सगळ्यात पहिला घटक आहे ज्याचा आपण मगाशी सुरुवातीला उल्लेख केला ते म्हणजे स्वास्थ्य. माणसाचं स्वास्थ्य जर चांगलं असेल आणि आपल्याकडे दुर्दैवाने त्या स्वास्थ्याच्यामुळे माणसं कर्जबाजारी होणं, त्यांच्याकडच्या असलेल्या ज्या जमिनी आहेत त्या विकल्या जाणं, त्याच्यावरती तारण म्हणून दिलं जाणं आणि त्याच्यामुळे संकटात अडकणं, हे जे मोठ्या प्रमाणावरती सामान्य माणसाला बोचणारी गोष्ट आहे ती ह्या स्वास्थ्य योजनेमधनं, मग तो आयुष्यमान भारत असो किंवा आत्ताची त्यांनी केलेली घोषणा असो, याच्यामध्ये सामान्य माणसाची ही जी नड आहे ती सोडवणं हा त्यातला महत्वाचा विषय आहे. आणि आर्थिक सर्वेक्षणामध्ये ह्या बाबतीमध्ये एक त्यांनी चर्चा अशी केलेली आहे की जनसामान्य माणसाला जर त्याचे प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला अधिक वेगवान वाढीकडे जायला पाहिजे. आणि त्याची जेव्हा पायाभरणी होते त्यावेळेला ज्या संधी निर्माण होतात त्या संधीमधनं सामान्य माणसाला जे फायदे होतात ते एक केवळ काहीतरी करामध्ये 2% वाचवले किंवा काहीतरी एक अनुदान दिलं ह्याच्यापेक्षा प्रचंड अधिक प्रमाणामध्ये होतात. आणि म्हणून मला वाटतं की तो जो एक त्याचं भान आहे ते भान हे अधिकाधिक संधी आपल्या तरुणाईला, आपल्या कंपन्यांना निर्माण करून देणं आणि त्यातनं जी वाढ होणार आहे त्यातनं काहीशी विषमता जरी वाढली काही काळासाठी तरी सुद्धा जनसामान्यांना जो मोठ्या प्रमाणामध्ये संधीच्या माध्यमातून फायदा होतो तो उपलब्ध करून देणं ही त्याच्या मागची मला वाटतं भूमिका आहे असं मला वाटतं. सर,
आपण आता सांगितलं आणि आता विषमतेचा विषय, थोडी विषमता वाढली तर आपण तिकडे दुर्लक्ष करू शकतो. पण गेल्या ह्या वर्षभरामध्ये म्हणजे करोनासारख्या कठीण काळामध्ये सुद्धा आपण जर बघितलं म्हणजे नुकताच जो आपण तो ऑक्सफॅमचा रिपोर्ट बघितला असणार. म्हणजे आपल्या देशातल्या म्हणजे आधीच 100 अब्ज देश आहेत, त्यांच्यामध्ये 10 अब्ज देशांची भर पडली आणि त्यांची संपत्ती सुद्धा एवढी वाढली. म्हणजे ती संपत्ती जर सर्वसामान्य लोकांच्या मध्ये वाटली असती, तर प्रत्येक भारतीयाला 94,000 कोटी रुपये मिळाले असते. अर्थात हा तो ऑक्सफॅमचा रिपोर्ट आहे. मला याच्यामध्ये एक सारखं असं आश्चर्य वाटतं, की ह्या सगळ्यात कठीण काळामध्ये उद्योगधंदे बंद आहेत. लोकांचे रोजगार गेलेले आहेत. तर असं असतानाच्या काळामध्ये काही विशिष्ट वर्गाचं उत्पन्न प्रचंड म्हणजे आपल्याला डोळ्यावरती यावं एवढ्या वेगानं त्यांचं उत्पन्न वाढतं आणि दुसरीकडे काही लोकांना जगणंही मुश्किल होऊन जातं. तेव्हा मी जेव्हा मगाशी आपल्याला सगळ्यांना प्रश्न विचारला, की सर्वसामान्यांच्यासाठी म्हणून काय याच्यात ही आर्थिक विषमता दूर करण्यासाठी सरकारनं काही ठोस पावलं टाकलेली आहेत का? असं माझ्या मनात होतं. आणि जसं त्याच्यावर मी मला उत्तर एक द्यायला मिनिट येतो आवडेल. तुमच्याकडं राधाकरजी. मगाशी मी जसं कोळेकरांना विचारलं, की शेतकऱ्यांना काही सरकारनं संदेश दिलाय का? तसं माझ्या मनात असं एक होतं, की जसं शेतकऱ्यांना संदेश देण्याची ही अर्थसंकल्प ही चांगली संधी होती. तसंच ह्या बजेटमध्ये सर्वसामान्यांना संदेश देण्यासाठी बघा, मोदीजींनी पंतप्रधान झाल्यानंतर आता देशात अच्छे दिन येणार आहेत म्हणून सांगितलं आणि आता अच्छे दिन म्हणजे असं काय नसतं, हळूहळू यायला लागलेले आहेत. आपण जिवंत असणं, 2 वेळा आपण खाणं, या सगळ्या परिस्थितीत हे अच्छे दिनच म्हटले पाहिजेत आपण. पण त्याही पेक्षा जे तरी स्विस बँकेतनं आपण जर पैसे आणले, तर प्रत्येक कुटुंबाला आपण 15 लाख रुपये देऊ शकतो. असं त्याच्याबद्दल तर वाद आहेत. म्हणजे त्यांनी खरं काय सांगितलं आणि लोकांनी म्हणजे "जाने क्या तूने कहा, मैंने क्या सुना" अशा प्रकारचंही असू शकतं. पण जिथं हे 15 लाख काय आपल्याला मिळाले नाहीत. पण हे जे आपल्या उद्योगपतींनी 12,94,000 कोटी रुपयांचं संपत्ती वाढवली वर्षात नव्हे, 8-10 महिन्याच्या काळामध्ये. तरी 94,000 रुपये वाढवून काय होणार नव्हतं. म्हणजे आपल्याला 94,000 रुपये कोणाला मिळाले, म्हणजे त्याचं दारिद्र्य काय दूर होणार नाही. पण ज्यांनी मिळवले ते लोक पुन्हा दारिद्र्याच्या खाईत जातील. पण एक संधी म्हणून मी बघतो, की एक सर्वसामान्य लोकांच्या खात्यामध्ये हं, जसं अमेरिकेमध्ये $1400 दिले, तसं भारतामध्ये आपल्याला एवढी मोठी रक्कम देणं शक्य नाही आपल्याला. पण एक सगळ्या लोकांच्या खात्यामध्ये काही ₹5,000 ₹10,000 असे सरकारनं जर भरले असते, तर एक लोकांना किती मोठा दिलासा दिला असता आणि हे करणं शक्य होतं का आणि योग्य होतं का? तदागजी काय म्हणणं आहे तुमचं? सर्वप्रथम म्हणजे मगाशी मी उल्लेख केला युनिव्हर्सल बेसिक इन्कम सारखी जी संकल्पना आपल्याकडे ऑलरेडी आहे आणि 19च्या ज्या अंदाजपत्रकात जो अंतरिम अंदाजपत्रक होतं तेव्हापासून या सरकारने सुरुवात केली. तुम्ही म्हणतात ते अगदी बरोबर आहे की ज्याला बॉटम अप पिरामिड म्हणतात तिकडे एक ₹100 दिले तर त्यातले 99-98 रुपये खर्च होतात. पण मध्यम वर्गाचं असं नाहीये. अजून एक मी परवा स्टॅटिस्टिक्स बघितलं की मनरेगा नाही, आपल्या जी जनधन मधली जी बँक अकाउंट उघडली गेली ती साधारण 41 करोड उघडली गेली. तर त्या खात्यामध्ये सुद्धा बघितलं तर रक्कम शिल्कीमध्ये आहे. म्हणजे ह्या पिरियडमध्ये ती रक्कम काढली गेली नाही बऱ्या मोठ्या प्रमाणात. आणि आपण जर इनइक्वालिटी असा एक मोठा आर्थिक समस्या म्हणून जर घेतली तर तर हे मला वाटतं हे जर थोडं इट्स अ मिथ असं मला वाटतं की जेव्हा कुठल्याही देशाची जी आर्थिक परिस्थिती सुधारते आणि ती इकॉनॉमी जशी वाढत जाते तेव्हा तो पर कॅपिटा मध्ये त्याचे कंपॅरिझन होते. हं. आणि आणि तेव्हा अर्थात आपली लोकसंख्या एवढी प्रचंड असल्यामुळे आपण नेहमी विषमता विषमता म्हणतो. पण जेव्हा श्रीमंत लोक जेव्हा ते अतिश्रीमंत होतात तेव्हा ती जी रक्कम असते ती गुंतवणूक होते आणि ती गुंतवणूक उद्योगधंद्यात होते. त्यातूनच एम्प्लॉयमेंट क्रिएट होते. आणि हे म्हणजे अशी जी काही म्हणजे बऱ्याच अंशी आपण जर बघितलं तर जी पाश्चिमात्य राष्ट्र आहेत त्यांचं पर कॅपिटा इन्कम वाढलं ते आधी त्यांचं नॅशनल इन्कम वाढलं म्हणजे देशाचं वाढलं आणि आता ते आपल्याला उपदेश करतात असं चक्क म्हणतो मी. त्यामुळे आपली इकॉनॉमी वाढताना थोडी विषमता वाढली तरी हरकत नाही आणि त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना गरीब लोकांना पैसे द्यायला सरकार समर्थ आहे जेव्हा जेव्हा लागेल तेव्हा. म्हणजे आज आपण जे
6,000 करतो ते मे बी 15,000 करतील, आणखीन काही लोक त्या ब्रॅकेटमध्ये येतील. त्यामुळे ही विषमतेचा एक हा मोठा बाऊ निर्माण केला जातो. आणि मला वाटतं बहुधा ही तुलनात्मक गोष्टी असतात या. आणि जेव्हा जेव्हा आपण जर इतिहास बघितला की जेव्हा जेव्हा एखाद्या देशाची प्रगती होते तेव्हा तळागाळाच्या माणसांची प्रगती पण आपोआप होते. आणि आजच्या घडीला सुद्धा बघितलं तर ज्याला पर्चेसिंग पॉवर पॅरिटी म्हणतात, त्या हिशोबाने जर आपलं जे इकॉनॉमी आहे ती 3ऱ्या नंबरची आहे आणि ती 7 ट्रिलियन आहे जवळजवळ. म्हणजे अमेरिका आणि चायनाच्या नंतर आपलाच नंबर लागतो. त्यामुळे मला वाटतं आपण बरोबर वाटेवर चाललो. असं उगीच बाऊ करू नये. कोळेकरजी आपणही तसंच म्हणाल? नाही, मी निश्चितपणे म्हणजे आता दोघांनी सांगितलं त्याच्या पुढे मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने सांगतो की ही जे आता ह्यांनी ते पर कॅपिटा सांगितलं तसं, किंवा ही विषमता जी वाढली आहे, दरी वाढली आहे. खरी गोष्ट आहे की आपल्या आजूबाजूला बघितलं तर बघतो की आपल्याकडे काही काही लोक आहेत त्यांची परिस्थिती फार वाईट आहे. पण आता आपण आपण साधारण इंग्लिश चॅनल बघितली, RT चॅनल वगैरे, हे तर आपल्याला दिसेल की अमेरिकेतली जी लोक दाखवत आहेत, जी गाडीतनं फिरताना दाखवतात किंवा चांगले जॅकेट घातलेले म्हणजे दिसायला पॉश दिसतात, पण त्यांची अवस्था आपल्याकडे ज्या म्हणजे गरीब लोक आहेत त्यांच्यापेक्षा भीषण आहे. कारण त्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे सेव्हिंग नाही. आपल्याकडे ना एक म्हणजे आपलं एक स्वभावातच आहे की अगदी गरीबात गरीब माणूस असतो ना, त्याच्याकडे काही नाही काहीतरी एक पुढच्या वर्षभराची 2 वर्षभराची पोट भरण्याची सोय असते. शिवाय सरकारकडनं किंवा विविध संघटनांकडनं आणि अशी एक याच्या एक सिस्टीम तयार झालेली आहे की आपले लोक कुठे ना कुठे आपण रेझिलियन्स दाखवत होतो. आणि तो रेझिलियन्स बघितलं तर तुम्ही एक इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्ट मध्ये बघितलं असेल की $200 बिलियन सेव्हिंग वाढलंय. हे $200 बिलियन एवढं सेव्हिंग हे मध्यम वर्गाचंच जास्त आहे. हे या मधल्या काळात वाढले, कारण त्यांना हे जेव्हा पुढचं संकट दिसतं ना तेव्हा आपण फार कन्झर्वेटिव्ह असतो. आणि हे थोडंसं कुठेतरी आपल्या स्वभावातच आहे भारतीयांच्या. आणि हाच रेझिलियन्स आपल्याला ह्या वेळेला कामाला आलेला आहे. अख्ख्या जगाची अवस्था बिकट आहे, पण जग भारताकडे मदत मागते. 150 देशांना आपण औषधं पुरवतोय. 92 देशांनी आपल्याकडे लसींची अग्रीमेंट कुठल्या ना कुठल्या स्वरूपात केलेली आहे. मग एवढा दरिद्री म्हणणाऱ्या देशाकडे सगळेजण आज भीक मागतायत. म्हणजे ही एक जी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात की अमुक एका वर्गाकरता केलं नाही, म्हणजे त्यात नारी शक्ती कोणी, हे फडणवीस साहेबांनी पण सांगितले की विशिष्ट घटकाकरता काही देतात ना तेव्हा ती उत्पादक नसते, ती इन्व्हेस्टमेंट म्हणजे इन्व्हेस्टमेंटच नसते ती. तो पैसा एक वन टाइम दिला जातो, थोडे काळाकरता, त्याच्यातनं काहीच निर्माण होत नाही. पण आज जो इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च केला ना की याचे सगळे बेनिफिट आहेत ना हे गरीब वर्गापर्यंत झिरपतात. हा इकॉनॉमीचा नियमच आहे. काल फडणवीस साहेबांनी आणखीन एक वाक्य दूरदर्शनवर मला खूप आवडलं ते, की अमेरिका श्रीमंत आहे म्हणून त्यांच्याकडे रोड आहेत असं नाहीये, तर त्यांनी रोड बांधले, म्हणजे रस्ते बांधले म्हणून ते श्रीमंत. तर हे इन्फ्रास्ट्रक्चर आली ना की सगळं ऑटोमॅटिक त्याच्याबरोबर येतं. अभिषेक, तुम्हाला काही सांगायचं होतं याच्यावरती? मला एवढंच सांगायचं होतं. आता खूप चांगले मुद्दे माझ्या सहवक्त्यांकडनं आलेले आहेत. आपण तुमचा थोडा प्रश्नाचा जो रोख होता त्या संदर्भामध्ये थोडासा तपशील मला सांगावासा वाटला की ज्याचा अर्थसंकल्पीय भाषणामध्ये उल्लेख नाही, परंतु जर आपण आर्थिक सर्वेक्षणाचा जर त्याचा थोडासा मागोवा घेतला तर दृष्टीने म्हणजे आता कुळेकर सरांनी खूप छान सांगितलं की उगाच लोकांना पैशाचं वाटप करणं ही मानसिकता अशा प्रकारची निर्माण करणं योग्य नाही. पण त्याच वेळेला ज्या वेळेला नड होती त्यावेळेला जे गरीब कल्याण पॅकेज सरकारने त्या संकटाच्या काळामध्ये दिलं त्याच्यामधली मी मुद्दामून काही थोडी आकडेवारी सांगू इच्छितो. म्हणजे बऱ्याच वेळेला असं वाटतं की सामान्य माणसाला काही मिळालं की नाही, पण ज्या वेळेला नड होती त्यावेळेला जे आपल्याकडच्या ज्या जनधन योजनेचा उदयजींनी उल्लेख केला त्याच्यामधल्या ज्या स्त्री अकाउंट होल्डर्स होत्या, म्हणजे त्यांची संख्या कमी नव्हती. 20 कोटी अशा स्त्री अकाउंट होल्डर्सना, म्हणजे बरोबर 41 कोटीच्या अर्ध्या, त्यांना 30,952 कोटी दिले गेले आपल्या 20-21च्या काळामध्ये. त्याचबरोबर जे दिव्यांग, त्यांचं वय अधिक आहे किंवा ज्या विधवा आहेत अशा स्त्रियांना 2,814 कोटी दिले गेले या 20-21च्या काळामध्ये. त्याचबरोबर शेतकऱ्यांची गरज ओळखून ज्याला फ्रंट लोडिंग म्हणतात की ते पैसे आपण आधीच जो काल एक त्यांनी विशिष्ट ठरवलेला होता त्याच्या आधीच जवळजवळ 17,891 कोटी आधी रिलीज केले गेले.
की त्यांच्या हातामध्ये पैसा खेळावा. आणि त्याचबरोबर जसं त्यांनी उदयजींनी उल्लेख केला की जे कन्स्ट्रक्शन कामगार आहेत त्यांची अवस्था एवढी वाईट असते आणि ते ओळखून त्यांच्यापर्यंत 4,987 कोटी रुपये हे 1.82 कोटी अशा कामगारांपर्यंत पोहोचवले गेले. म्हणजे आपल्याकडे एक सुदैवाने कसं झालंय की ज्या रचना उभ्या राहिल्या जनधन योजनेच्या माध्यमातून त्याचा आधार लिंकेज होत आहे. त्यामुळे आता प्रत्येक व्यक्तीची कुंडली सरकारच्या समोर निर्माण होते की ह्या व्यक्तीपर्यंत आपण काय काय पोहोचवलं आणि त्याची गरज किती आहे. त्यानुसार आपण टार्गेट करू शकतो विशिष्ट घटकांना. एक मला असं वाटतं की इथे एक मोठेपण असं होतं की त्याच्याबद्दल अर्थसंकल्पीय भाषणामध्ये त्यांनी कुठेही मिरवलं नाही, परंतु गरज होती तेव्हा त्या घटकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मात्र केलं गेलं. मला असं वाटतं की थोडासा तपशील इथे या संदर्भात सांगावा. त्याचा अर्थसंकल्पामध्ये उल्लेख नाही, परंतु आर्थिक सर्वेक्षणामध्ये मात्र उल्लेख आहे, म्हणून मला असं वाटलं की ते सांगावं. तारदाळकरजी, हल्ली मध्यमवर्गाची, त्यातही वरच्या वर्गाची थट्टा करणं, म्हणजे हा मध्यमवर्ग म्हणजे त्याचं काही कॉन्ट्रिब्युशन नसतं, फक्त आपल्यापुरता विचार करणारा आहे. एक म्हणजे म्हणजे पुरोगामी म्हणून घेणाऱ्या लोकांची एक फॅशन झालेली आहे की काय मला कळत नाही. पण एक मध्यम वर्गाची नेहमी थट्टा करणं किंवा त्यांच्याकडे तुच्छतेनं बघणं, अशी एखादी फॅशन झाली असेल. तर त्याकडे मला जायचं नाही आहे. पण एक असं हा अनेक वर्षातला असा पहिला अर्थसंकल्प आहे, की ज्याच्यामध्ये कर रचनेत काहीच बदल केलेले नाही आहेत. म्हणजे पर्सनल इन्कम टॅक्समध्ये किंवा कशातरी सवलती, काही रिबेट्स द्यायचा वगैरे. तेव्हा ह्याच्याकडं जे लोक बघत असतात आशेनं, म्हणजे काही बचतीच्या संधी म्हणून किंवा आपला पुढचा फंड म्हणून बघत असतात. त्या लोकांची या अर्थसंकल्पातून निराशा झाली असं नाही वाटत तुम्हाला? असा जर विचार केला तर मला वाटतं सर्व जनसामान्यांमध्ये अशी एक चर्चा चालू होती की कोविड सेस किंवा कोविड टॅक्स लावला जाईल का, काही ब्रॅकेट्समध्ये काही बदल घडेल का, पण तसं काहीच झालं नाही. त्यामुळे तो एक मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला. आणि बहुधा या सरकारने आता ज्या तऱ्हेने चालू आहे त्यांना कॉर्पोरेट टॅक्स आणि इन्कम टॅक्स म्हणजे पर्सनल टॅक्स या दोन्हीमध्ये कन्सिस्टन्सी ठेवायची असं दिसतंय. अर्थात मागच्या वर्षी त्यांनी 2 ऑप्शन दिले, ज्याला आपण बुफे म्हणून त्याला नाव पण देण्यात आलं. त्यामुळे मध्यम वर्गाने या बजेटकडे कसं बघावं, तर त्यासाठी मध्यम वर्गाला नक्कीच कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय याचा अंदाज येतो. आणि येत्या वर्षात जेव्हा 5.5 लाख करोडचं कॅपिटल एक्सपेंडिचर होणार आहे, तर त्यातून मध्यम आणि निम्न मध्यम या दोन्ही वर्गांचा याला नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे त्यांच्या खिशात जरी पैसे टाकले नसतील तर एवढ्या मोठ्या संधी ह्या निर्माण होणार आहेत. मग त्याच्यामध्ये ते एमएसएमई असू दे किंवा नोकऱ्या असू दे, काही होऊ शकतं. तर त्या दृष्टीने मला वाटतं सकारात्मक हा अप्रोच पाहिजे. अर्थात काही वर्तमानपत्र आज मी वाचली, मराठी आणि इंग्रजी दोन्ही, आणि प्रत्येक जण आपल्या क्षेत्राबद्दलच बोलत होता आणि त्यातून निराशा व्यक्त करत होता. तेव्हा मला असं वाटलं की एका वेळेला काय एवढा खराब अर्थसंकल्प आहे की काय की कोणालाच काही मिळालं नाही, अशी शंका निर्माण होते. त्यामुळे लोकांनी आपल्या व्यक्तिसापेक्ष किंवा आपल्या व्यवसाय सापेक्ष न राहता त्याचा पूर्णत्वाने विचार केला तर त्यातून बऱ्याच काही शिकण्यासारखं आहे असं मला वाटतं या अर्थसंकल्पातून. नाही, आता आपण ह्या संदर्भात जे सरकारचं अ, निर्गुंतवणुकीचं धोरण आहे, त्या 2 बँकांच्या बरोबर विमा क्षेत्रात सुद्धा त्यांनी परदेशी गुंतवणुकीला ती संख्या वाढवलेली आहे. तर आपल्याकडे बघा, सामाजिक सुरक्षा नावाचा जी एक संकल्पना सगळ्या देशांच्यामध्ये असते, तर सोशल सिक्युरिटी ती आपल्याकडे खूप कमी आहे. तर आता जे विम्याचं गुंतवणुकीला परकीय गुंतवणुकीला वाव दिलेला आहे, त्याच्यामुळे सोशल सिक्युरिटी वाढायला काही मदत होऊ शकेल का? त्याच्यामधून एक गोष्ट नक्की झाली की या आर्थिक सर्वेक्षणामध्ये सुद्धा प्रायव्हेट स्पेंडिंग जे होतं मेडिकलसाठी ते सुमारे म्हणजे आपल्या खिशातून सुमारे 60% पैसे जातात असा त्यांनी एक ढोबळ मनाने अंदाज वर्तवला होता. आणि त्यासाठी त्यांनी म्हणजे नेहमी विचार करताना आपण जेव्हा म्हटलं की आरोग्य सेवेसाठी पैसे आहेत तर त्यासाठी म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर म्हणतो आपण. त्यामुळे पोषण म्हणजे न्यूट्रिशन आणि पाणी पोचवणं प्रत्येकाच्या घरामध्ये चांगलं पाणी पोचवणं हे पण ह्या आरोग्याचेच दोन्ही भाग आहेत. तर सरकारने त्याच्यावरती लक्ष दिलंय. आणि हे हे करताना म्हणजे आपल्याला सुद्धा माहितीये की आपण अगदी बाहेर काही खातो भेळपुरी किंवा वडापाव आणि पाणी पिताना मात्र आपण म्हणतो अरे
आपण ब्रँडेड पाणी पिऊया, बिस्लरीचं पाणी पिऊया, असा विचार मनात येतो. म्हणजे ही आपली एक प्रवृत्ती आहे किंवा काही म्हणा. तर पाणी हे आपण नेहमी समजतो की स्वच्छ पाणी प्यायला पाहिजे. तर सरकारने पोषण आणि जल ह्या दोन्हीमध्ये हे लक्ष घातलंय आणि त्याचीच परिणिती होऊ शकते की त्यांचं उद्दिष्ट आहे हे साधारण जीडीपीच्या 2.5 ते 3% खर्च व्हावेत आरोग्यावरती. आणि 2017 साली आरोग्याची पॉलिसीमध्ये असं त्यांनी लिहिलं होतं. आणि मला वाटतं त्याच ठिकाणी आता ही मोठी झेप घेतली आहे की जी आपण जवळ 95,000 वरून 2,37,000 जातोय. म्हणजे त्याचं उद्दिष्टच तेच आहे की जास्तीत जास्त आरोग्याची कशी काळजी घेतली जावी. आणि त्यामुळे हॉस्पिटलायझेशन जे होईल म्हणजे आणि त्यांनी एक उदाहरण पण दिलंय या सर्वेक्षणात की जी सर्व्हिस मिळते प्रायव्हेट आणि पब्लिक मध्ये याच्यात काही मोठा फरक असतो असं काही नाहीये. पण आपण प्रायव्हेट मध्ये जाऊन पैसे खर्च करतो त्यात सुमारे 60% पैसे आपल्या खिशातून खर्च होतात. तर सरकार अशी यंत्रणा निर्माण करेल की आपण संभ्रमात राहू, मी कुठे जाऊ, आणि तो खर्च आपल्या खिशात साधारण 30%वर यावा अशी अपेक्षा आहे. कोळेकरजी, या अर्थसंकल्पामध्ये राजकारणावरती आणि ह्या आर्थिक बाबीवरती खूप चर्चा होते. पण चर्चेपासून सुद्धा काही क्षेत्र उपेक्षित राहतात आणि मला वाटतं शिक्षणाबद्दल फारशी चर्चा कुठं ऐकू येत नाही. तेव्हा सरकारने यावेळी शिक्षण धोरण, राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार केलेलं आहे आपण. तर ते पुढे नेण्यासाठी किंवा त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जाणीवपूर्वक या अर्थसंकल्पात काही उपाययोजना केलेली आहे असं वाटतं का? अभिजितजी, तुम्ही सांगाल? हो. मला वाटतं सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे ज्याचा आपण उल्लेख केला की ही जी नवीन राष्ट्रीय शिक्षण नीती आहे हं. त्याच्यामध्ये शिक्षणाची पूर्ण पद्धती ही आमूलाग्रपणे बदलावी अशा प्रकारची जी रचना आहे त्याच्यामधलं एक पाऊल म्हणजे 15,000 अशा शाळा निर्माण व्हाव्यात की ज्या एका प्रकारे मॉडेल अशा प्रकारच्या शाळा असाव्यात की ज्याचा एक चांगला परिणाम आणि त्या केवळ त्यांच्यापुरत्या मर्यादित न राहाव्या तर त्याच्या परिसरामध्ये त्यांचा एक क्लस्टर निर्माण व्हावा. आणि तशी उल्लेख हा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये आहे तसा उल्लेख की ज्याच्यामध्ये अशा प्रकारच्या क्लस्टर्स असलेल्या शाळा निर्माण व्हाव्यात आणि ज्याच्या परिसरामध्ये पंचक्रोशीमध्ये त्याचा एक ज्याला आपण म्हणतो स्पिलओव्हर इफेक्ट हा व्हावा. तर त्याची एक घोषणा आपल्याला याच्यामध्ये दिसते की 15,000 अशा शाळा म्हणजे अर्थात ती निवडीची प्रक्रिया काय असेल ते सगळं पुढचा विषय आहे. परंतु मला वाटतं ते एक पहिलं पाऊल आहे. दुसरं म्हणजे वनवासी क्षेत्रामध्ये जी 700 एकलव्य विद्यालय आणि जिथे हॉस्टेलची सोय अशा प्रकारची रचना आहे ती पण एक खूप मोठी गोष्ट आहे. कारण त्यातनं आपला जो वनवासी समाज आणि त्यांच्याकडे असलेलं परंपरेने असलेलं ज्ञान याचा जर मिलाफ जर करता आला की ज्याच्यामुळे त्यांचं परंपरेने असलेलं ज्ञान आणि ज्याला आपण आज आधुनिक शिक्षण म्हणतो याच्यातनं जर काही जोड करता आली तर त्यातनं एक संपूर्ण समाजाला फायदा होऊ शकतो. कारण अशा अनेक परंपरा आपल्याकडे आहेत की ज्याचा आज पूर्णपणे आपल्याला ज्ञात नाहीत परंतु त्याचाही एक उपयोग हा संपूर्ण समाजाला होऊ शकतो. त्यामुळे मला वाटतं ही जी 2 पावलं आहेत ही परिणामकारक आहेत. ज्याचा मगाशी मी उल्लेख केला की आता जे सरकार विचार करतंय हे संपूर्ण देशाचा विचार करतं आणि त्यामुळे इथे जसं आपल्याकडे पूर्वीच उल्लेख झाला आधीच्याच अर्थसंकल्पामध्ये की प्रत्येक राज्यामध्ये एक IIT असतात. आता जे लडाख सारखं क्षेत्र ते एक नव्याने केंद्रशासित प्रदेश तो निर्माण झाला तर तिथे एक युनिव्हर्सिटी याचं आपण पाऊल उचललं गेलं तर ही मला वाटतं ठोस त्यातले उल्लेख हे करता येतील. आता आपण बहुतेक अर्थसंकल्पाच्या अनेक पैलूबद्दल आपण बोललो. संरक्षणाच्या पैलूबद्दल सुद्धा लोकांच्या मनामध्ये म्हणजे संरक्षणावरची तरतूद किती वाढवले याच्याबद्दल अर्थमंत्री काही बोलल्या नाही त्याच्यात विशेषत्वानं. किंवा सीमेवरती आपल्या सगळ्या सीमा शांत नाही आहेत. तिथं चीनचं संकट अजूनही आहेच. तर संरक्षणाबद्दल एक सरकारनं काय केलं हे ठळकपणानं सांगणं आणि एक लोकांना दिलासा देणं, हा प्रकार ह्या अर्थसंकल्पाच्या वेळेस झाला नाही का? तारदाकरजी? तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की यामध्ये उल्लेख नाहीये. पण संरक्षणावरती सर्वात जास्ती खर्च या बजेटमध्ये आलेला आहे. आणि बहुधा मला वाटतं आता ओव्हर ए पिरियड जसा रेल्वे बजेटचा ओझरचा उल्लेख होतो तसा संरक्षणाचा उल्लेख झाला. आणि आपल्याला माहिती आहे की आपण या काळामध्ये जी कठीण परिस्थिती आली तेव्हा राफेल सारख्या विमानांची आपण जी खरेदी सुरुवातीपासून होती ती आता पूर्णत्वाला नेली. तर तशाच प्रकारच्या म्हणजे आणि संरक्षणाचे अजून एक म्हणजे अभिजितजी मगाशी म्हणाले तर 100 सैनिकी शाळा सुद्धा काढणार आहे सरकार. जे आपल्या
हो. मला वाटतं बरोबर. महाराष्ट्रामध्ये फक्त 2च सैनिकी शाळा आहेत. म्हणजे हा तळागाळापासून महत्वाचा उल्लेख जे आहे. बरोबर. करायचं हा हे खूप म्हणजे आता सैनिकी शाळा काढणं हे बहुधा म्हणजे ज्याने कोणी हा विचार केला हा खूपच चांगला विचार आहे. आणि आपण बघतो की दुर्दैवाने जेव्हा बऱ्याच ठिकाणी असे काही दहशतवादी हल्ले होतात तेव्हा महाराष्ट्रातले जे सुपुत्र ज्यांना वीरमरण येतं ते वेगळ्या अशा भागातले असतात की जे जास्ती करून मागासलेल्या भागातले असतात. तर अशा 100 शाळा काढून सुद्धा त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. आणि मला वाटतं हे ज्याला आपण म्हणतो की हे सटल या सगळ्या गोष्टींचं आणि त्याचा गवगवा न करता मला वाटतं ह्या गोष्टी या अर्थसंकल्पात आलेल्या आहेत. एकच असा प्रश्न आहे, जो अनेकांना संभ्रमावस्थेत टाकणारा आहे, की आधी सुरुवातीला आपण सगळे म्हणजे अनेक लोक धास्तावलेले होते, की कोविड सेस येईल म्हणून. कारण मागं आपल्याला आठवत असेल, तर बांगलादेशच्या युद्धासाठी त्यावेळेला 5 पैशाचा अधिभार बसवलेला होता आणि त्याच्यानंतर तो अनेक वर्ष म्हणजे अगदी अलीकडेपर्यंत ते 5 पैसे आपल्याकडे वसूल केले जात होते. म्हणजे ते बांगलादेशचं युद्ध संपून आता 71 साली झालं ते. तसा तो कोविड सेस म्हणून जर काही अधिभार लावला, तर ती एक लोकांना धास्ती वाटत होती. सुदैवानं तो काय कोविड सेस आलेला नाही आहे. हं. तर जे तो कोविड सेस जरी आलेला नसला, हं, तरी लोकांना दिलासा देण्यासाठी म्हणून, सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी म्हणून या अर्थसंकल्पात खूप गोष्टी आहेत. असं सगळ्या तुमच्या या विवेचनावरून मला हे झालेलं आहे का म्हणजे खात्री पटली आहे म्हणतो मी, समज आल्यास म्हणत नाही. कारण तुम्ही कन्व्हिन्सिंगली सांगितलेलं आहे. पण एक जो कर बसवलेला आहे, कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधासाठी म्हणून आणि तो अनेक ह्याच्यावरती कुठल्या वस्तूवरती किती कर भरणार आहे, त्याची अजूनही कल्पना आलेली नाही आहे. तर ते काय प्रकरण आहे जरा स्पष्ट कराल का तुम्ही? तारदाळकरजी, हा जो अधिभार आता पेट्रोल आणि डिझेलवरती सुद्धा अधिभार लावला, पण त्याचा अधिभार लोकांना त्रास होणार नाही म्हणतायत. बरोबर आहे. ते आणि कसं काय आहे सरकारने ते? याच्यामध्ये काय केलं की बेसिक ड्युटी मगाशी कोळेकर सरांनी पण त्याचा उल्लेख केला की सोन्यावरती काय फरक पडला. तर त्यांनी तो आपला एक्साईज कमी केला आणि हा अधिभार वेगवेगळ्या क्षेत्रात वाढवला. आणि त्याच्यामध्ये अर्थात कॉटन वरती पण लावलंय. त्याशिवाय सोनं आणि चांदीवरती तर लावलंच आहे. आणि नेहमीचे जे काही घटक असतात समाजातले म्हणजे दुष्परिणाम घडणार म्हणजे दारू त्याच्यावरती पण लावलंय. लावले. आणि वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने हा रेव्हेन्यू गोळा करायचा प्रयत्न केलाय. अर्थात मगाशी आपण कमॉडिटी मार्केटचा उल्लेख करत होतो. तर त्यामध्ये सुद्धा अजून म्हणजे या क्षेत्रातल्या कमॉडिटीच्या ज्या कंपन्या आहेत म्हणजे स्टील सारखी असेल किंवा अर्थात साखरेवर काहीतरी केला नाहीये. तर ह्याचा पण थोडाफार परिणाम या बजेटमुळे होऊ शकतो. पण अर्थात कुठल्याही बाबतीत ग्राहकाला त्याचा भार बसणार नाही याची काळजी सरकारने घेतली. कुळागरजी बरोबर मला आहे. वाटतं अजून त्यात सांगतील कारण आम्ही मगाशी पण त्यावर चर्चा करत होतो. हा, होय, काही नाही उद्योजकांना आणि उत्पादकांना अजून त्याच्यामध्ये संभ्रम आहे. होय. नाही बरोबर आहे. कोळेकरजी काय म्हणतात? हो बरोबर आहे. हा सेस जो लावला आहे ऍग्री इन्फ्रा डेव्हलपमेंट सेस असेल. म्हणून, तो अशा पदार्थांवर लावलाय ना म्हणजे एक पेट्रोल डिझेल याबद्दल एक चर्चा होऊ शकते की तो चांगला वाईट कारण त्याच्यावर सगळे अफेक्ट. पण बाकीच्या आपण खाद्यतेल जे आयात करतो तर त्याच्यावरचा आपण सर्वात म्हणजे ह्या परत टेक्निकल अशा गोष्टीत की लोकांना माहितीच नाही आपण काय खातो हेच माहित नसतं. सगळेजण पाम तेल खात असतात पण त्यांना माहित नसतं आपण पाम तेल खातोय आणि पाम तेल आपल्या तब्येतीला चांगलं नसतं. तर त्याला डिसइन्सेंटिव्हाइज करण्यासाठी काय केलंय की त्यांनी कराची सुसूत्रता अशी आणली आहे की पाम तेलावरचा इफेक्टिव्ह हा सेस लागल्या पाम तेलावरची जी इम्पोर्ट ड्युटी आहे ती थोडी वाढली आहे. तर जे सूर्यफुलाचं तेल आहे आणि सोयाबीनचं तेल आहे याच्या इम्पोर्टवरची कमी नाही तेवढीच राहिली आहे. पण त्यामुळे दोन मधला डिफरन्स खूप कमी झाल्यामुळे लोक काय म्हणतात 2 रुपये जास्त देऊन जर मला सूर्यफूल किंवा सोयाबीन तेल मिळत असेल तर मी पाम तेल कशाला जे आरोग्याला घातक आहे ते पाम तेल कशाला खाऊ. त्यामुळे ती एक डिमांड डायव्हर्जन होईल आणि त्यामुळे आपल्या आणि आता एक मोहरीचा आता हंगाम येतोय या महिन्यापासून सुरूच झालाय जवळपास हळूहळू आणि पुढचे 2-3 मोहरीचे ज्या किमती खाली आल्या आणि ते उत्तर भारतातलं फार मोठं पीक आहे आणि आता हार्वेस्टिंग तिथं चालू आहे. तर उद्या त्याच्या किमती जर पडल्या तर परत आंदोलन वगैरे तर ते पडू नयेत यासाठी पण ह्या गोष्टीचा उपयोग होणार आहे. म्हणजे ही फक्त खाद्यतेलामध्ये सांगितलं. दुसरं कडधान्य पण आपण भरपूर इम्पोर्ट करतो. त्याच्यात तुमच्या चणा वाटाणा याच्यावर देखील हा सेस 50-50% लावलेला आहे.
तर त्यामुळे तो अमर्याद इम्पोर्ट होतो, त्या इम्पोर्टवर कुठेतरी चाप बसतो आणखी. आणि त्याचा परिणाम कशावर होतो, की इथे त्यामुळे डिमांड सप्लायचा बॅलन्स जो होतो, त्याच्यामुळे इथल्या भावामध्ये सुधारणा होते. म्हणजे याचे म्हणजे तो निगेटिव्हली घेण्यासारखी गोष्ट नाही आणि ह्याच्याबद्दल लोकांना खरोखर काही कळतही नाही, की आपण नक्की कुठे तो वाण्याकडनं चणा आणतो, तेव्हा त्याला माहीत नसते आपल्या ह्याच्यावर सेस वगैरे काही आहे. पण त्याचा इम्पॅक्ट ग्रामीण अर्थव्यवस्थेवर खूप सकारात्मक होत असतो. आणि सोन्यावर जो एवढी तुमची इम्पोर्ट ड्युटी कमी केली आहे, त्या हिशोबाने त्या इम्पोर्ट ड्युटीवर तो सेस आहे. त्यामुळे इफेक्टिव्हली तुमचं सोनं खूप स्वस्त झालंय. म्हणजे तुम्ही बघितलं ₹1000 स्वस्त सोनं चक्क झालेलं आहे. आणखी बऱ्याच गोष्टींवर त्याचा इम्पोर्ट टॅक्स म्हणजे कमी केलेला आहे त्यांनी. म्हणजे कोविड सेस लावला आहे तर सामान्य माणसाला कुठेही फरक पडलेला नाही. त्याच्यामुळे त्याचा खर्च कुठेच वाढत नाही. पेट्रोल डिझेल बद्दल आपण डायरेक्ट इनडायरेक्ट जो आहे तो एक डिबेटेबल होऊ शकतो. आत्ता तुम्ही सोनं स्वस्त झालंय त्यामुळं खूप घरा म्हणजे आपल्या भारतीय लोकांची मानसिकता असते. तेव्हा सोन्याचं एक ही सोन्यासारखी बातमी असं लोकांना वाटेल. तेव्हा तुम्ही हे सगळं सांगितल्यानंतर हा अर्थसंकल्प सोन्यासारखा आहे असं म्हणायचं धाडस कराल का कोळेकरजी? सोन्यासारखा म्हणण्यापेक्षा मी म्हणेन, की आपण एक घरात आपण कर्ता पुरुष असतो. जेव्हा आपण आपल्या खर्चांचं काही गणित ठरवत असतो, तेव्हा आपण आपल्या मुलांचा पॉकेट मनी असेल, तर त्याला हवा असतो बाबा ₹1000. आपण म्हणतो ₹200 पेक्षा जास्त मी देऊ शकत नाही. म्हणजे आपण टफ निर्णय घरात घेतच असतो ना. मग ते अर्थमंत्र्यांनी थोडे टफ निर्णय घेतले असतील, तर टफ निर्णय हे घ्यायलाच पाहिजे. हे बघा कुठेतरी शिस्त आपल्याकडे एक सगळं फ्री द्यायची एक सवय लावलेली आहे पहिल्यापासून. सगळं फ्री यावं, कशाला आपण कॉस्ट द्यायची नाही. आमचे हक्कच आहेत सगळे. ह्या ह्या भूमिकेतनं कुठेतरी ना एक आत्ता तरी शिफ्ट होतोय, सुरुवात झालीये. आणि आपण जे आत्तापर्यंत प्रत्येक अर्थकारणाचे मार्ग ना, हे तुम्ही राजकारणातनं नेणार आहात, की तुम्ही इकॉनॉमी म्हणजे अर्थव्यवस्थेच्या मार्गातनं नेणार आहात. हा जो एक आत्तापर्यंत आपण सगळ्या गोष्टीचं राजकारणाच्या मार्गावरनच चालतो. मग ते कृषी क्षेत्र असो कुठलं. त्याच्यामुळे आपण आज एवढे वर्षात निर्माण केले गेलेले प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला अर्थव्यवस्थेची कास धरण्याची गरज आहे. कुठलाही प्रश्न सोडवताना आणि तो अर्थव्यवस्थेच्या रस्त्यावरनं जर तुम्ही चाललात ना, तर तुम्हाला सुरुवातीला कठीण निर्णय घेतलेत ना, तर त्याची फळं लाँग टर्म मध्ये चांगलीच मिळणार आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने ही सुरुवात तरी झाली आहे. हा जर मोमेंटम पुढे चालू ठेवला, तर मी तुम्हाला सांगतो अजून तुम्हाला दर्शनी असं दिसायला कदाचित हे कठीण अर्थसंकल्प वाटतील वगैरे. पण त्याची फळं ना लगेच त्याची मिळायला सुरुवात होतात इनडायरेक्ट. आणि ती गेज करण्याची ते मापण्याची क्षमता आपली असली पाहिजे. मी निश्चित म्हणेन की हे हे कधीतरी होण्याची गरज होती आणि आत्ता ती केली. एका नारीने ती सुरुवात केली आहे. म्हणजे हॅट्स ऑफ टू फायनान्स मिनिस्टर. दादाकरजी तुम्ही कसं वर्णन कराल या अर्थसंकल्पाचं? हे पूर्ण सोन्यासारखं म्हणायला तयार नाही आहेत. बावन्न कशी म्हणायला तयार नाही आहेत. पण बरेच मार्क दिलेत कोळेकरांनी. तुम्ही कसं वर्णन कराल? महाराष्ट्राला कटखर देशा म्हणतात, दगडाच्या देशा म्हणतात. तसं हे मला वाटतं हे जे अंदाजपत्रक हे कणखर आहे आणि त्यातून म्हणजे ते कणखर असताना त्यात ममतेचा पण ओलावा आहे सगळ्या घटकांसाठी. आणि वरकरणी जरी समजा काही आपल्या देशातून ह्या काही व्यक्ती मतभेद वगैरे असू शकतात, कोणाचे असू शकतात, पण आजचं जर शेअर मार्केट तुम्ही बघितलं तर मला वाटतं आज परदेशी वित्तीय संस्थांनी जवळजवळ 6,300 करोड प्लस एवढी खरेदी केली आहे. म्हणजे असं नाही की ते काल काहीतरी एक फ्लूक होतं, पण आज त्यांनी जाणतेपणाने ही खरेदी केली आहे. त्याच हे द्योतक की हा अर्थसंकल्प कसा आहे. अभिजितजी, आपण कोणी घरात जास्ती खर्च करायला लागलं, "अरे खर्च करू नको, जरा हात आवरून खर्च कर, अंथरूण पाहून पाय पसरावं" वगैरे असे आपण सगळ्यांना सल्ले देत असतो. पण आज जो तो म्हणतो खर्च करा वगैरे म्हणून. आणि अनेक अर्थतज्ञ तर अर्थमंत्र्यांच्या मागे लागले होते, की तुम्ही भरपूर खर्च केल्याशिवाय काही स्थिती सुधारणार नाही म्हणून. तेव्हा आता होऊ दे खर्च म्हणून अर्थमंत्री सरसावलेले आहेत. तर त्यामुळं खरीची म्हणजे हे खर्चाला प्रोत्साहन दिलेलं जे आहे, हे योग्य आहे आणि त्याचा आपल्या चलनवाढीवरती किंवा वित्तीय तूट वाढण्यावरती त्याचे काही विपरीत परिणाम होणार नाहीत ना? तुम्ही या होऊ दे खर्चकडे कसं बघता? अ, खूप छान प्रश्न आहे तुमचा आणि बाकीच्या दोन्ही जाणकारांनी पण फार छान सांगितलं ह्याच्यावरती.
मला असं वाटतं की आपण 20-21 कडे मागे वळून बघितलं तर ज्या वेळेला सगळेजण ओरड करत होते की वित्तमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी मोठ्या प्रमाणावरती हात सैल सोडला पाहिजे, ज्याचा मगाशी मी उल्लेख केला त्या ज्या घटकांना बोचत होतं त्यांच्या पुरता हात सैल सोडला गेला. त्यानंतर 3 महिने आपले असे गेले की ज्याच्यामध्ये आपला गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये खर्च सरकारने मुद्दामून कमी ठेवला. एक विचित्र वाटेल अशी गोष्ट होती, पण त्यांनी ते योग्य केलं अशासाठी की हा खर्च करून जो लोक घरामध्ये बसलेले आहेत, कामगार योग्य ठिकाणी पोहोचू शकत नाहीत अशी स्थिती आहे, त्यावेळेला हा खर्च करून तुम्ही मगाशी ज्याचा उल्लेख केला ते महागाईला आमंत्रण झालं असतं. आणि अतिशय सुज्ञपणे 3 महिने खर्चामध्ये कपात केली गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये. त्यावेळेला आपले लॉकडाऊन उठायला लागले सप्टेंबर पासून. ते लॉकडाऊन उठायला लागल्यानंतर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 150%, 200% इथपर्यंत सुद्धा एखाद्या महिन्यामध्ये आपण खर्च केला गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये, की ज्याचा परिणाम तेव्हा चांगल्या प्रकारे होऊ शकतो. आणि ज्या पायाभूत साधनांवरती तो खर्च व्हायला आवश्यक होता, ज्या वेळेला परत एकदा आपले कामगार येऊ लागले त्या ठिकाणी, त्यावेळेला त्या खर्च करण्याचा फायदा झाला. मला वाटतं ज्याचा मगाशी उदयजींनी उल्लेख केला आणि श्रीकांतजींनी वेगळ्या प्रकारे शेतीच्या संदर्भामध्ये एक पायाभूत साधन निर्मितीच्या संदर्भामध्ये उल्लेख केला. ज्या वेळेला हा खर्च हा पायाभूत साधनं निर्माण करण्यासाठी, मालमत्ता निर्माण करण्यासाठी होतो, क्षणिक गोष्टींसाठी होत नाही, त्याचे परिणाम हे आपल्याला दीर्घकाळ मिळतात. आणि त्यामुळे जरी आपण खर्च करत असलो तरी आपलं घर स्वच्छ करण्यासाठी आहे, चांगलं करण्यासाठी आहे, त्याचा परिणाम हा आपली मुलं चांगली शिकण्यामध्ये पण होणार आहे. आपल्या घरामध्ये ज्या सुविधा आहेत त्याच्यामधनं जे दीर्घकाळ आपल्याला फायदा मिळणार आहेत, मग भले आपण कर्ज घेऊन केलं तरी सुद्धा हरकत नाही. त्यामुळे ही जी एक रचना आहे आणि त्यातनं जो एक प्रकारे सुरवंटासारखी आपली अवस्था होती त्यातनं काट टाकून जेव्हा आपण फुलपाखरू होतो त्यावेळेला जो खूप छान शब्द उदयजीने वापरला, उडान जी घ्यायला लागते, ती उडान आपण घेतो आणि त्यावेळेला हा बूस्टर डोस घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एकीकडे सरकारने हेही तारतम्य दाखवलं की जेव्हा त्याचा उपयोग नव्हता तेव्हा उगाच खर्च केले नाही, आणि जेव्हा आता गरज आहे आणि अर्थव्यवस्था त्या दिशेने आता तयार आहे, त्यावेळेला जगामधल्या क्रेडिट रेटिंग एजन्सी काय विचार करतात ह्याचा विचार न करता त्याला धाब्यावर बसवून जेव्हा गरज आहे त्यावेळेला आपण आता हात सैल सोडतोय. हे जे तारतम्य आहे आणि हा जो आत्मविश्वास आहे की आम्ही आता काट टाकतोय आणि आम्हाला आमच्या मापदंडाप्रमाणे आम्ही पुढे जाणार आहोत, जगाला काय वाटतं ह्याच्याशी आम्हाला फार फिकीर नाही, हा एक म्हणजे त्याच्यामधनं उर्मटपणा नाहीये, परंतु आत्मविश्वास आहे. मला वाटतं तो एक मोठा संदेश या अर्थसंकल्पातनं दिला गेलेला आहे. मला वाटतं आता आपण काल अर्थमंत्र्यांनी सांगितलं आपल्याला की गेल्या म्हणजे डिसेंबरमध्ये जीएसटीचं जीएसटीचं कर संकलन 1,20,00,000 म्हणजे 1,20,000 वरती गेलं आणि गेले 4 महिने ते सातत्यानं वाढतंय. म्हणजे प्रत्येक महिन्यात 1,00,000 कोटी याच्यावरती यायला. तर म्हणजे आता अर्थव्यवस्थेचं गाडं सुरू झालेलं आहे आणि सरकारनं हे जे आता खर्च करायला सुरुवात केलेली आहे, ह्या सगळ्याच्या परिणामी देशाची अर्थव्यवस्था वेगानं सुधारू लागेल अशी आपण आशा करूया. आणि आज आपण या रमा प्रकाशनाच्या या कार्यक्रमामध्ये येऊन आपण या अर्थसंकल्पाचे विविध पैलू अत्यंत चांगल्या पद्धतीनं सगळ्यांना समजावून सांगितलेत. याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद अभिजितजी, धन्यवाद कोळेकरजी, धन्यवाद उदयरावजी. तर मित्रो, अत्यंत उद्बोधक झालेल्या या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण आता पोचतो आहोत. या कार्यक्रमामध्ये मान्यवर तज्ज्ञ आले, त्याने आपल्या सर्वांना या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये सांगितली आणि शेवटी तर आम्ही अशा एका निष्कर्षापर्यंत आलो की सरकारनं पैसे खर्च करण्यासाठी आता आपली तिजोरी मोकळी सोडलेली आहे. अर्थमंत्र्यांना गेले अनेक महिने प्रत्येक अर्थतज्ञ झाडून त्यांना सांगत असे की पैसे खर्च करा, पैसे खर्च करा. आपण घरातल्या मुलांना सांगतो, सगळ्यांना सांगतो, मुलांना पैसे कमी जपून वापरा. पण इकडे अर्थमंत्र्यांना देणारा सल्ला याच्या वेगळा नेमका उलटा होता. त्यांनी भरपूर खर्च केला पाहिजे आणि तो सल्ला अर्थमंत्र्यांनी मानलेला आहे. आणि त्यांनी या वित्तीय तुटीची म्हणजे जवळजवळ 9.5% वित्तीय तुटीची पर्वा न करता भरपूर पैसा खर्च करण्याला प्राधान्य दिलेलं आहे. हा पैसा इन्फ्रास्ट्रक्चरवरती, कृषी क्षेत्रावरती, आरोग्य सुविधावरती आणि शिक्षणावरती असं सगळ्या लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावरती खर्च होणार आहे. आणि सरकार जेव्हा खर्च करतो हा पैसा, हा जेव्हा भांडवली खर्च असतो ज्याला केपेक्स म्हणतात, जेव्हा सरकारचा भांडवली खर्च वाढतो तेव्हा त्याच्यामध्ये तो पैसा
झिरपत झिरपत लोकांच्या हातापर्यंत येतो, रोजगार निर्मिती होते आणि रोजगार निर्मितीद्वारे लोकांना पैसा मिळतो. आणि आता आपण जर गेल्या 4 महिन्यातली GSTचं कलेक्शन बघितलं असेल तर प्रत्येक महिन्यागणिक ते वाढत आहे आणि डिसेंबरमध्ये तर त्याने उच्चांक गाठला. जेव्हा GSTचं कर संकलन वाढतं तेव्हा त्याचा अर्थ असा की देशाचं अर्थचक्र पुन्हा आता वेगानं फिरू लागलेलं आहे. तेव्हा सरकारनं मोकळी सोडलेली तिजोरी अर्थात विधायक कामासाठी आणि आपल्या सर्वांच्या प्रयत्नानं पुन्हा गतिमान होऊ लागलेलं देशाचं अर्थचक्र यातून लवकरच आपली अर्थव्यवस्था पुन्हा सावरेल आणि आपल्याला पुन्हा चांगले दिवस पाहायला मिळतील अशी आशा करूया. आपण या सगळ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला त्याबद्दल रमा प्रकाशनाच्या वतीनं आणि या आमच्या कार्यक्रमाचे प्रायोजक जे आहेत ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड आणि नेन ऑइल XP100 यांचा मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद.